सद्गुरु संपतनाथ बाबा की जय। ओम चैतन्यमयी सद्गुरु संपतनाथाय नमः। अध्याय 18वा। स्तवन ज्ञान हाँ? स्तवन पाच श्री सद्गुरूचे स्तवन। ओम नमोजी सद्गुरुनाथा, विश्वात्मक चैतन्य सत्ता, आत्मसूर्य प्रदाता, स्वयं प्रभ दयाघन, गुरु साक्षात परमात्मा, महामंगल सहस्त्रारी रमणा, महातोंडिन्य रूपी अंगना, ब्रह्मांड नायका, जड जीवा तारावयाशी, की जडली स्वरूपाशी, उकलोनी गुह्य प्रमेयाशी, सिद्धत्व द्यावया, सगुण रूपे देहधरिसी, परोपकारे कार्य करिसी, अज्ञ जीवांना निशी, परमोच्च पदी, परमहंस गतीचा आधार, की दिव्य अनाहताचा गजर, महाचैतन्य सत्ता अमर, की अविनाशची। सद्गुरु संपतनाथ बाबा की जय। ओम चैतन्यमय सद्गुरु संपतनाथाय नमः। अध्याय 18वा। ओम नमोजी सद्गुरुनाथ, नित्य मंगलमय प्रभात, परम सुख विशुद्ध भावात, उपजे तुझे या प्रसन्ने। या ठिकाणी सद्गुरु गंगानाथ बाबा आपल्या सद्गुरूंना नमन करत आहे की हे सद्गुरुनाथा, माझं तुम्हाला नमन असो। नित्य मंगलमय प्रभात, परम सुख विशुद्ध भावात उपजे तुझे या प्रसन्न। हे सद्गुरुनाथा, तुमच्या प्रसन्नतेमुळे नित्य मंगलमय प्रभात म्हणजे जे रोज आपण सकाळ पाहतो, हे सकाळ याच्यामध्ये काहीतरी बदल होत राहतो, परंतु इथं नित्य म्हटलं आहे। नित्य म्हणजे नेहमी सारखी असणारे, नित्य म्हणजे सारखी असणारी प्रभात, प्रभात म्हणजे सकाळ, आणि परमसुख विशुद्ध भावात आहे। ती प्रभात कशी तर परमसुख असलेली, परमसुख। आता या ठिकाणी परमसुख म्हटल्यावर आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की परमसुख नेमकं कशाला म्हटलं जाईल, आणि ती नित्य असणारं सुख, जे सुख कधीच कमी होत नाही, म्हणजे किंवा ते सुख कधीच त्याच्यामध्ये बदल होत नाही, अशा सुखाला त्यानं परमसुख म्हटलं आहे। नेमकं मग ते सुख कोणाला म्हणायला पाहिजे आपण? त्याच्यामध्ये संत सांगतात की जे जे इंद्रियाजनित सुख ते ते अवधीची दुःख। जे जे इंद्रियांकडून जे सुख आपण प्राप्त करतो, आपण पाहत असो आपण एकामेकांजवळ की आपल्याला हे ज्ञानेंद्रिय आहेत, आपले कर्मेंद्रिय आहेत, या सर्व गोष्टींना आपण जे जे सुख उपभोगतो या जीवनामध्ये, आपण जे काही कार्य करून राहिलो या ज्ञानेंद्रियामुळे, या कर्मेंद्रियामुळेच करून राहिलो आहे, आणि याच्यामुळे जे जे आपल्याला सुख भेटून राहिलं हे सुख सारे अनित्य आहे, म्हणजे हे क्षणभंगूर आहे, हे कधी ना कधी नाश पावणार आहे, हे कधीच नित्य टिकत नाही। म्हणून असे सुख तुझ्या प्रसन्नतेने लाभो, असे सद्गुरू गंगानाथ बाबा आपल्या सद्गुरूंना म्हणून राहिले आहे की नित्य ते परमसुख लाभो। मग ते परमसुख नेमकं कोणतं असायला पाहिजे की जे नित्य राहणार आहे? मग असं सुख की जे सुख कधीच संपणार नाही, असं सुख आहे ते की त्या परम आनंदात आपल्याला विलीन व्हायचं आहे। ते जे परम आनंद मिळवायचा आहे ते सुख आहे। परमानंद म्हणजे त्याला आपण मोक्षाचंही सुख म्हणतो। परमधामाला जे सुख प्राप्त होते त्या सुखाची या ठिकाणी ते आपल्या सद्गुरूकडून म्हणून राहिले की असं सुख निर्माण करून द्या, उपजे तुझी या प्रसन्न, असं प्रसन्नता व्हावी की या प्रसन्नतेमुळे ते सुख आम्हाला लाभो। अशा प्रकारे नित्य तुझं स्मरावे, तव स्मृतीत विलीन व्हावे, स्वरूप तुझे साठवावे, अंतर्नयनी। इथं अंतर्नयनी म्हटलं आहे। अंतर्नयनी आणि बाह्यनयनी, आपण जे डोळे आहेत आपले हे सर्व बाह्य डोळ्यानं आपण या जगाला पाहून राहिलो, आणि बाह्य डोळ्यानं, डोळे आपले ज्ञानेंद्रियाचा भाग आहे, आणि यानं जे जे पाहतो हे सर्व परिवर्तनशील आहे। जग हे परिवर्तनशील आहे, आणि जे जे पाहतो नित्य बदलणार आहे। म्हणून मग काय नाही बदलणार आहे ते आपल्याला अंतर्नयनानं दिसते। मग अंतर्नयन नित्य तुझं स्मरावे म्हणजे तुमचीच नित्य मला आठवण यावी, तव स्मृतीत विलीन व्हावे, आणि तुमच्या स्मृतीमध्ये, तुमच्या आठवणीतच मी विलीन झालो पाहिजे। स्वरूप तुझे साठवावे अंतर्नयनी, अंतर्नयनामध्ये फक्त तुझं स्वरूप मला आठवलं पाहिजे। अशा प्रकारे हे सद्गुरुनाथा, तुम्हाला माझं नमन असो। लाभो तुझा नित्य संग, उधळाया सहजतेचा रंग, तुझ्या दिव्य स्वरूपी दंग, होवो अंतकरण।
लाभो तुझा नित्य संग, कायमच सद्गुरुनाथा तुमचा मला सहवास लाभो. तो कधीच माझ्या इकडून हरपला पाहिजे नाही. लाभो तुझा उधळाया सहजतेचा रंग. आता इथं सहजतेचा रंग म्हटलाय तर सहजता म्हणजे नेमकं काय, इथं काय सांगण्याचा प्रयत्न केला असेल. सहजता म्हणजे आपण हे जीवन जगून राहिलो, आपल्याला असं वाटतं की सहज आपण जीवन जगून राहिलो, परंतु या ठिकाणी या सहजतेची गोष्ट या ठिकाणी केलेली नाही आहे. सहजता म्हणजे पूर्ण अनुभूती आल्यानंतर आपण या जगाला एक मिथ्या रूपानं पाहून या जगामध्ये जीवन जगतो आणि त्या जीवनाचा रंग जो आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. उधळाया सहजतेचा रंग, आणि ते सहजता आपल्याला समजली पाहिजे. जीवन जगत असताना म्हणजे प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी कशा करायच्या आहे त्याच्यासाठी ते म्हणाला उधळाया सहजतेचा रंग, तुझ्या दिव्य स्वरूपी दंग हो अंतकरण. आणि अशा प्रकारे तुझ्या दिव्य स्वरूपात मी नित्य राहिलो पाहिजे असं माझं अंतकरण होय. तू सुखाचा सागर, भावसृष्टीचा आधार, अंतकोशी तूच साकार, जीवाच्या जीवलगा. तूच तो सुखाचा सागर आहेस, भावसृष्टीचा आधारही तूच आहेस, अंतकोशी तूच साकार, जीवाच्या जीवलगा. जीव कोण तर आपण, आणि आपल्या जीवाचा जीवलगा म्हणजे कोणाला आपण जीवलगा म्हणू की जो आपल्याला त्या परमपदाची प्राप्ती करून देईल. म्हणजे ते नेमकं आहे तरी कोण, तर फक्त या जगामध्ये जर कोणी असेल तर सगुण साकार रूपानं आपल्या या ठिकाणी आपल्या डोळ्यानं दिसणारं म्हणजे आपले सद्गुरू राया, हे तुम्हीच आहात, दुसरं कोणीच नाही आहे. तर म्हणून ते म्हणतात की अंतकोशी तूच साकार, तुम्हीच माझ्या अंतकोशामध्ये आतमध्ये या तुम्हीच राहिले पाहिजे. हृदय केंद्र फुलले त्यात भावपुष्प उमलले, त्या परिमलास स्वीकारले प्रियवर होऊनी. तेव्हा सद्गुरूला तर आपण अनेक पर्याय देतो, आई म्हणतो, इथं ते प्रियवर म्हणून राहिले, कारण की आपलं खरं चांगलं भाव हे फक्त एकाच व्यक्तीला या जगामध्ये वाटते. आपल्याला काय वाटते, आपल्या घरातले आपलं सुख मागत असतील, परंतु ते आपल्यापासून सुख नाही तर आपल्यापासून काहीतरी स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. परंतु एक असे जे आहेत ते म्हणजे सद्गुरू की त्यांना आपल्यापासून कोणतंच स्वार्थ नाही, 1 रुपयाचाही स्वार्थ नाही, काहीच घेणं देणं नाही. तर ते फक्त एकच असे व्यक्ती आहेत, जे एकच असे परमात्मा शक्तिरूप सद्गुरू आहेत की ते आपल्यापासून काही स्वार्थ न ठेवता आपल्याला त्या परमपदाची प्राप्ती हो हे इच्छा बाळगून आपल्याला सर्व काही शिकवत असतात. म्हणून इथं म्हणतात की हृदय केंद्र फुटले त्यात भावपुष्प उमलले, आणि त्या परिमलास स्वीकारले प्रियवर होऊन. म्हणजे माझ्या हृदयामध्ये जे तुमचं प्रेम निर्माण झालं त्या प्रेमाचा सुगंध परिमला त्या पुष्पाचं आतापर्यंत जे अध्याय झाले या अध्यायामध्ये आपण त्यांचं जीवनाविषयी आपण माहीत करून घेतलं. गेले परतत्वाला स्पर्शून. परतत्व म्हणजे कोणतं, परमतत्व म्हणजे सत्यलोक ज्याला म्हणतो आपण, सत्यधाम म्हणतो, अलग अलग नावं आहेत आपले. त्या हिशोबात त्या तसंच हे आहे परतत्व. म्हणजे जे आपण इथं गोष्ट समजून घेऊन राहिलो हे तत्व वेगळं, म्हणजे असे 5 तत्व आपण समजतो. या 5 तत्वाच्या पलीकडे जे कोणतं तत्व आहे त्याला आपण म्हणजे या सर्व विकाररहित शून्य अवस्था म्हणतो, सहज शून्य अंतर्लीन साक्षीभाव ज्याला म्हणतो आपण, त्या तत्वाला स्पर्शून गेले. कोण, संपतनाथ बाबा झाले समरस परमतत्वी, आणि त्या तत्वामध्ये ते समरस झाले, एकरूप झाले, पूर्ण परमात्मा स्वरूप झाले. असे माझे संपतनाथ बाबांचं जीवन आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलं आहे. 18व्या अध्यायात अनुकूल असावे चित्त, प्रपंच व परमार्थात जे भाव उपजते. म्हणून जो हा 18वा अध्याय आहे यामध्ये आपलं चित्त आता सहज चालू द्या. म्हणजे प्रपंच आणि परमार्थामध्ये जे जे काही आपल्याला आता बाबाच्या जीवनात आलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. म्हणून शांत मनाने आता आपण हे सर्व ऐकूया. स्वमालकीची काही नवथी शेती वाढीही, सुखाची उणीव नाही, होता प्रपंच होता समाधानी प्रपंच. विलीन करून टाकलं होतं, परमात्मा तत्वात एकरूप केलं होतं. म्हणून ते कसे होते, त्यांच्याजवळ सुखाची कोणतीच उणीव नव्हती, कारण खरं सुख काय आहे ते त्याला समजून गेलं होतं, ते त्यांनी प्राप्त केलं होतं. म्हैस होती दुभती, पय पैकाई होती, लोणी बाजारात विकती, सोमवारी पातुरड्याला. आता त्यांच्या घरी कशी म्हैस होती आणि त्याचं लोणी ते बाजारात विकत सोमवारी पातुरड्याला. त्यांचं वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे ते धन जमवत होते.
बनाबाईची कल्पकता, बनाबाई म्हणजे त्यांची पत्नी, बनाबाईची कल्पकता येई प्रपंचात सुगमता, एका वासरीसही आता पहा घेतले विकत. पहा, मेहनत करून लोणी बाजारात विकून एक एक पैसा जोडला आणि त्याचं एक आता वासरू सुद्धा त्यांनी विकत घेतलं. गुरा ढोराच्या सोयीस सल्ला देई नाथास, गवताच्या गोठ्यास करावे तत्पर. आणि त्यांनी मग आपल्या पतीस म्हणजे नाथास संपतनाथ बाबाला सल्ला दिली की आता आपण गवताचं गोठं तयार करायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण आता काहीतरी करायला पाहिजे, कारण आपल्या घरी गुरंढोरं आहे, त्यांच्या राहण्याची व्यवस्था आपण करायला आवश्यक आहे करण्याला. दोघे भिडले कामास बंडीभर लव्हाड्यास, आणून केले गोठ्यास आरामदायी. आता दोघे जण कामाला भिडले, बंडीभर लवाडास म्हणजे नदीमध्ये गवत असते लवाडा म्हणून, त्याचं त्यानं ते गोठं तयार करण्यासाठी ते त्यानं जमा केलं. जडीबुटीचे होते ज्ञान अचूक बाहे नाडी लक्षण, करुणी अचूक रोग निदान देई औषध अचूक. आता संपतनाथ बाबाला सखाराम बाबांनी सर्व ज्ञान शिकवलं होतं, कशाचीच उणी ठेवली नव्हती ज्ञानाची, म्हणून त्यांना जडीबुटीचं सुद्धा ज्ञान होतं आणि ते नाडीसुद्धा पाहत होते. करुणी अचूक रोग निदान देई औषध अचूक, अशा प्रकारे ते म्हणजे खास औषधी बनवून देत होते. विंचू साप परवड दंशाने प्राणाची तरमळ, नाथमनाचे दयाळ देती औषध मोफत. ज्यांना कोणाला विंचू चावला, साप चावले, परड चावली, अशा लोकांना सुद्धा हे मोफत औषध द्यायचे, त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारचा पैसा घेत नव्हते. अनेक जुनाट रोगास देऊनी जडीबुटीस, समजून देती अनुपानास पथ्य अपथ्य इत्यादी. आणि जे जुने रोग वगैरे होते त्यांचेसुद्धा जडीबुटी देत, कशा प्रकारे ते घ्यायचं आहे, ते औषध वगैरे सर्व पथ्य वगैरे हे सर्व संपतनाथ बाबा समजून सांगत. थोडाफार मोबदला मिळे संपतनाथाला, लोकांच्या आग्रहाला टाळता येईना. थोडाफार मोबदला लोक द्यायच्या, कारण बिमारी ठीक झाली की आपणच म्हणतो की बा काहीतरी घ्या, मग त्या अशा वेळेस ते त्यांच्याकडून जे काही दिलं समजा घेऊन घे, त्यावेळेस ते टाळता येत नव्हतं त्यांना, लोकांच्या आग्रहामुळे ते पैसे घेऊन घे. काम असे हाताला रामी रमण मनाला, विश्राम असे चित्ताला पूर्णत्वात. काम हाताला होतेच, काम काही नव्हतं असं नाही आहे, परंतु रामी रमण मनाला, विश्राम असे चित्ताला पूर्णत्वाला. रामी रमण मनाला म्हणजे काय की त्यांच्या मनामध्ये नेहमी ते जे सद्गुरूनं जे ज्ञान शिकवलं होतं ते मात्र तसंच होतं. जरी काम अशी हाताले, परंतु त्यांच्या मनातलं जे विश्राम असे चित्ताला पूर्णत्वात, आणि त्यांचं चित्त त्या परमेश्वरामध्ये हमेशा लीन राहायचं, कधीच ते बाहेर निघत नव्हते. सद्गुरूची स्मृती अंतकोशी लहरती, संपूर्ण भावप्रीती वाढू लागे सहज. सद्गुरूची स्मृती अंतकोशी लहरती म्हणजे सद्गुरूची जी आठवण होती ते मात्र ते कधी भुलले काय, काम असो काही असो, त्यांचं जीवन ते जगलेच, आणि नेहमी आपल्या सद्गुरूची त्यांना प्रीती जी होती, जे प्रेम होतं ते मात्र अजूनही वाढायला लागलं होतं. त्याच्यामुळे ताट कडव्याचे सोंगण, जाड धांडा डुकरीचे वान, करती सपासप सोंगण चमकदार विड्याने. ताट कडव्याचे सोंगण म्हणजे कडवा सोंगाले जात, जाड धांडा डुकरीचे वाण म्हणजे या डुकरीचं म्हणजे कसं ज्वारीचं जे एक वाण आहे डुकरी म्हणजे, आणि त्याचं सुद्धा ते सोंगण करत, कधी सपासप सोंगण चमकदार विड्याने, आणि विड्यानं ते सोंगण वगैरे करत. अवजड शेतीचे काम करणे लागे परिश्रम, कामात नित्य विराम मध्यपंथी. परंतु ते कधी त्याने पूर्ण शेतीचे कामं वगैरे केले, आणि आपलं जे शिकवलेलं जे काम आहे, जे परमेश्वराचं जे नेहमी चिंतन आहे, हे मात्र त्यानं कधी सोडलं नाही. असो कोणतेही काम दिसावयास अति कठीण, करीतयासही पूर्ण हसतमुखाने. परंतु त्यांनी कधीच किती काही कठीण काम असो, परंतु हसतमुखाने ते त्यांनी पार पाडलं. असो कामाचा कठीण प्रकार, त्यात बनाबाईचा हातभार, काम होई सुकर दोघा मिळून. किती काही मोठं कठीण प्रकारचं असलं तरी दोघंही नवरा बायको तिचं मस्त काम करत, आणि आरामशीर ते काम करून आपलं जे जीवन आहे ते चालवत होते. बनाबाई निरक्षर अडाणी, परिप्रपंची बहुसुज्ञानी, पतिनिष्ठा स्थिरमणी, होती मनाची भाविक. बनाबाईचं दिलं आहे की त्या निरक्षर होत्या, परंतु प्रपंचात मात्र सुज्ञान होतं. आपलं प्रपंच कसं चालवावं याचं संपूर्ण ज्ञान बनाबाईला होतं. भरल्या संसारी
भरती आनंदाई पुत्ररत्न प्राप्त होई मातोश्री बनाबाईस. अशा प्रकारे संसारामध्ये एक आनंदाची लहर आली आणि त्यांना एक पुत्र झाला, म्हणजे त्यांना एक मुलगा झाला. नाथासही आनंद झाला, निरोप दिला सद्गुरूला, परी सखा रामांनी दिला शून्य स्वराचा संकेत. पा नाथासही आनंद झाला आणि त्यानं जसं त्यांना मुलगा झाला की त्यांना आनंद झाला संपतनाथ बाबाला, आणि आपल्या सद्गुरूला निरोप पाठवला की मला बाबा मुलगा झाला. परी सखारामाला दिला शून्य स्वराचा संकेत. परंतु सखारामांनी त्यांना काय सांगितलं, जरी मुलगा झाला असेल परंतु आपलं जे काम आहे म्हणजे परमात्म्याला विसरू नको, शून्य स्वराचा संकेत. बरोबर त्यानं सांगितलं की बा आपल्या प्रपंच जरी असेल परंतु परमात्म्यातून आपलं लक्ष निघालं पाहिजे नाही. 2 दिवसांनी अशुभ घडले, बाळाचे निधन झाले, संपतनाथ उद्गारले पावना दोष 2 दिवसाचा. 2 दिवसानं काय झालं की ते बाळ मरण पावलं, आणि संपतनाथ बाबांनी त्यावेळेस काय म्हटलं की बाबा 2 दिवसाचा पावणा आला होता, तो 2 दिवसाचा पावणा गेला. नाहीतर एखादा बाप रडत बसला असता की काय झालं काय नाही, परंतु तसं नाही, कारण की ते कसे पूर्ण ज्ञानी पुरुष होते, अज्ञान त्यांचं मुळात निघून गेलेलं होतं. म्हणून मग बा हा पावणा आला आणि पावणा गेला. आता हा संकेत सखाराम बाबांनी शून्यातून दिला होता. हो. म्हणजे होकार नाही ना नकार. हां हां. दरवर्षी महापूजा दिव्य भावाची मौजा, शक्ती तरंग काजा आवडीने पार पडी. मग दरवर्षी अशी महापूजा जे नाथपंथाची महापूजा आहे ते होत असे. दिव्य भावाची मौजा, शक्ती रंग काजा आवडीने पार पडी. दरवर्षीची पूजा वगैरे ते आवडीनं पार पाडायचे. आपलं तर कसं होतं माहिती आहे का, आपण आपल्याला जर म्हटलं की बा हे कामं वगैरे सोडून बा परमार्थात आपण अरे बा कामच तर एवढे आहे की काहीच नाही होत, परमार्थ जमत नाही, आता कामच तेवढं आहे, साधना अजिबातही नाही होत, कारण की जमत नाही ना, वेळ कुठं आहे, आपल्या पुराबाळेचं पा असं पा तसं पा. परंतु गुरु काय शिकवतात की हे सर्व करत असताना आपलं काम आपण केलं पाहिजे. एक मला कथाही आवडते, सांगू काय, 2 मिनिटं. की एकदा काय होते की एक ऋषीच्या आश्रमात बरेचसे शिष्य आणि ते गुरुजी समजा त्याचे हे बसलेले असतात, त्यांची ज्ञानचर्चा सुरू असते. ज्ञानचर्चा सुरू असताना ते ऋषी आपल्या शिष्यांना सांगतात, म्हणजे सद्गुरूच आपल्या शिष्यांना सांगतात की कार्यकडे हो, तुम्ही कधी कधी येता कधी कधी येत नाही. तर त्याच्यातले काही शिष्य म्हणतात, बाबा म्हणते आम्हाला घरचे एवढे कामं आहेत की हे काहीच जमून नाही राहिलं, काहीच होऊन नाही राहिलं, काय करावं काही समजून नाही राहिलं. की तर म्हणे असं तर नाही म्हणे, प्रपंचात तर काही अडथळा यायला नाही पाहिजे म्हणे, या परमार्थाचा प्रपंचाचा काही या संबंध नाही आहे त्याच्यावर. नाही म्हणे, जमूनच नाही राहिलं म्हणे, ते काही होत नाही म्हणे आपल्याच्याने हे काम. ठीक आहे म्हणे बा, आता सद्गुरूने विचार करा की आता हे समजावं तरी कसं, की समजावं लागेल, याला शिकवा लागेल काहीतरी. एक दिवस काय झालं की सद्गुरू ते नदीकाठी बसून नदीकाठी बसले आणि खूप वेळचे बसले. ते शिष्य मंडळी आली, कोण राहिले, आज गुरुजी नदीकाठीच बसल्या, काय झालं काय नाही, खूप वेळचे मौन धारण करून बसलेले आहे, काय झालं काय नाही. त्याच्यातले मग गेले शिष्य जाऊन बसले, गुरुजी बसले तर शिष्य बसले. पाहिलं की काय झालं बाबा, काय करून राहिले तुम्ही आज इथं. काही नाही गड्या हो, मी आहे की नाही वाट पाहून राहिलो म्हणे. ते म्हणे कशाची वाट पाहून राहिले. नाही म्हणे, हे पाणी संपलं पाहिजे म्हणे, हे पाणी संपलं म्हणे की मग मला म्हणे तिकडे त्या नदीच्या पलीकडे जायचं आहे म्हणे. असं हे असं कसं होईल म्हणे, काही जमून नाही राहिलं म्हणे, ह्या गोष्ट तर आमच्याकडे डोक्यात बसून नाही राहिलं. नाही म्हणे, हे पाणी संपणार तर आहेच ना म्हणे, कधी ना कधी हे संपलं की मी तिकडून जातो. ते म्हणे गुरुजी म्हणे तुम्ही तुमचा दिमाग जाग्यावर आहे की नाही, असं कधी होत असते काय म्हणे. हाच उपदेश देण्यासाठी मी तुम्हाला बसलो आहे म्हणे की प्रपंच हा कधी संपत नसते आणि तुम्हाला परमार्थ साधायचा आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की प्रपंचात राहून परमार्थ साधायचा. जर तुम्ही विचार केला की आपले काहीतरी कामं संपून जातील तर हे जीवनात घडणं शक्य नाही. म्हणून हे समजून घ्या. त्यावेळेस त्या शिष्याच्या डोक्यात उजेड पडते, अरे हो, त्याला प्रपंच तर मरेपर्यंत राहणार आहे. म्हणजे सद्गुरू कोण्या ना कोण्या येण ना तेन प्रकारे उदाहरणं देऊ कसं तरी त्या शिष्यांना रस्त्यावर आणलं. ते आठवली गोष्ट म्हणून सांगितली ते. तर अशा प्रकारे सद्गुरू आपल्या शिष्यांना कुठे ठेवत नाही. म्हणून मग जेव्हा सद्गुरू संपतनाथ बाबाला मुलगा झाला तेव्हाही त्यानं संकेत दिला की पा गुंतू नको, कारण की ह्याच्यात गुंतशील तर राहून जाईल. म्हणून प्रपंच करत असतानाच परमार्थ साधता येते. प्रपंच बा सोडला आणि मग परमार्थ साधला तर हा परमार्थ कधीच होत नाही. हे सद्गुरूचं सांगणं असतं. बसती सद्गुरू भोवती आदर भावाची करुण रीती, गुज गोष्टी तरंगती जी आहे स्वहितकारक. मग ते सद्गुरूच्या भोवती बसत, त्या पूजा झाली की सद्गुरूच्या भोवती बसून आदर भावाची करुण रीती आणि त्या जे काही करावं लागते त्या ठिकाणी बसत गुज गोष्टी रंगती जी असे स्वहितकारक.
आपल्या ज्या हिताच्या गोष्टी आहेत ते त्या ठिकाणी गुह्य रहस्यात्मक ज्या गोष्टी आहेत, परमार्थासाठी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या ठिकाणी करत. ना जगाशी घेणे देणे, ना लौकिकतेचे वागणे, सान थोर भेद नसणे, या भावात विहरती. त्याने त्यावेळेस त्या जगाशी काही घेणं देणं नव्हतं, ना लौकिकतेचे वागणे, ना काही आपल्याला प्रसिद्धी मिळवायची की काहीच नाही, बस अशा प्रकारे साध्या पद्धतीनं वागणे. सान थोर भेद नसणे, सान म्हणजे लहानपणा, लहानपण नाही ना थोर नाही ना कोणाच्यामध्ये भेद करणं नाही. जो आपला शिष्य आहे तो शिष्य, तो मग लहान असो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो याच्यातला कोणताच भेद नाही. या भावात विहरती. प्रथम करी गुरुपूजन, पंचार्ते ओवाळून, करी भगवे वस्त्रदान, अवघे गुरुबंधू मिळवणी. हे त्या नाथपंथाची एक रीतच आहे की आपल्या सद्गुरूंना ते सर्व शिष्य मिळून कपडे वगैरे जे असते भगवे वस्त्र वगैरे देण्याचं, ते त्या प्रकारे आपल्या नाथपंथाच्या विधीप्रमाणे सर्व शिष्य मिळून हे काम करत होते. मनात वेगळाच एकांत, त्यात भरली गुरुप्रीत, नाथपंथाची रीत येई पूजेत नवाडी. मनात वेगळाच एकांत, त्यात भरली गुरुप्रीत, नाथपंथाची रीत येई पूजेत नवाडी. कारण की नाथपंथाची जी विधी आहे ती थोडीशी वेगळ्या प्रकारची असते ना. आपली जी साधी पूजा आहे ती वेगळी आहे, आपण इकडे फोटो लावला असं केलं, परंतु नाथपंथाची पूजा आहे थोड्याशा वेगळ्या. आता जैन सद्गुरू केलेलं आहे त्याला माहीतच आहे की ती पूजा कशी असते, म्हणजे थोडीशी वेगळी असते. रात्री एकतारी भजन, पाजरे भक्ती आणि ज्ञान, सद्गुरूचे होई स्तवन, कृतज्ञ भावे. त्याच्यानंतर पूजा झाली की रात्री मग एकतारी भजन व्हायचं, पाजरे भक्ती आणि ज्ञान. आता एकतारी भजनातून काय तर फक्त भक्ती आणि ज्ञान, असली ज्ञान काय आहे ते ज्ञान तिथं त्या ठिकाणी उमजून सांगत ते सद्गुरूचे होई स्तवन कृतज्ञ गावे. आणि त्या एकतारी भजनातूनच सद्गुरूचं स्तवन होईल असे त्या ठिकाणी ते भजन करायचं. सद्गुरू सखारामाचे तेज, चमके शुशून्येतील ओझ, उत्साहित कायेचे राज, होता सिद्ध भाव. आता या ठिकाणी सद्गुरू सखाराम बाबाचं सांगितलं आहे की सद्गुरू सखारामाचे तेज, त्यावेळेस चमके शुशून्येतील ओझ, एवढे तपस्वी पुरुष होते ते, एवढे संन्यासी, एक तर ब्रह्मचारी, त्यांचं तेज मागे नाही असं. आणि सुषुम्नेतील तेज म्हणजे हा एक प्रांत आहे आतमधला सुषुम्ना, इडा पिंडा आणि सुषुम्ना. सुषुम्ना हा मध्यपंथ म्हणतो आपण त्याला, की त्या पंथातून हे संन्यासी लोक सर्व साधना करत असतात. आपणही जे साधना करतो त्या याच्यातूनच होते, कारण सुषुम्नेतूनच प्रवाह आहे की जो आपल्याला सहस्त्रापर्यंत आणि सहस्त्राच्या पलीकडे जे घेऊन टाकणार आहे ते सुषुम्ना असतो. उत्साहित कायेचे राज, होता सिद्ध भाव. अशा प्रकारे सखाराम बाबा त्यांचे सद्गुरू ते होते. काळूनाथाचा दिव्य अंश, वय टेकले 100 परी निरोगी कायस, निसर्ग सांभाळी. पहा, काळूनाथ बाबाचे दिव्य अंश सखाराम बाबा, कारण की सद्गुरूचा चेला म्हणजे साधा नसते, सद्गुरूचे चेली दिव्य अंश. काळूनाथ बाबाच तर दिव्य अंश होते ते. आणि त्यांचे शिष्य सखाराम बाबा, त्यांचं वय 100 वर्षाचं, परी निरोगी कायस, म्हणजे त्यांची काया म्हणजे त्यांचा कोणताच प्रकारचा आजार नाही, चांगले. आपण त्यांचं वर्णन मागं ऐकलं आहे, खूप उंच पुरे, मोठी दाढी, सोनेरी चंदेरी रंगाची दाढी वगैरे, अशा प्रकारचे ते खास दिसणारे पुरुष होते. निसर्ग सांभाळी, वीतरागी ब्रह्मचारी, विहार अरूप ब्रह्मावरी, असे निर्भयता मुखावरी, जणू आदिनाथ असे. पहा, जसे काही आदिनाथ भगवान होते, आदिनाथ होते असे वीतरागी ब्रह्मचारी होते. आणि वीतरागी, त्यांना कोणत्याच प्रकारचा लोभ मोह, कोणत्याच प्रकारचा राग द्वेष काहीच नव्हतं. असे ज्यांना या सुख दुःखाच्या पलीकडे असे ते संन्यासी ब्रह्मचारी होते. विहार अरूप ब्रह्मावरी. आता पहा, विहार म्हणजे त्यांचं जे घर आहे, विहार म्हणजे घर म्हणू आपण, घर अरूप ब्रह्मावरी म्हणजे शून्याच्या, म्हणजे या 5 तत्व आणि 3 गुणाच्या पलीकडे जे ब्राह्मी स्थिती, जे ब्रह्म आहे ते ब्रह्माच्या ठिकाणी त्याचं विहार होतं, घर होतं. अशा प्रकारे ते त्या ठिकाणी राहत. असे निर्भयता मुखावरी. भय नावाची चीजच नाही, कारण भय कोणाला असते, जे साधारण पुरुष आहे, जे अज्ञानी पुरुष आहेत त्यांना भय. निर्भयता मुखावरी, त्यांना काहीच घेणं देणं. त्यांना माहीत होतं ना की मी कधी जन्मालाच आलो नाही तर मी मरणार काय. आणि त्यांना या सर्व सृष्टीचं पूर्ण ज्ञान होतं. जणू आदिनाथ दिशे, आदिनाथासारखे असे चमकदार असे त्यांची प्रकृती होती. सखारामाचे अंतकरण, जयात असे शिष्य प्रेम, वयस्क अथवा सान, नशे भेद इतू काही. आता सखाराम बाबाचं अंतकरण कसं होतं, ज्यात असे शिष्य प्रेम, सर्व शिष्यासोबत सारखंच प्रेम होतं. तो मग वयस्क असो की एकदम लहान असो, एखादा लहान मुलगाही असला त्यांचा शिष्य तरी त्यांनाही तेच
तसंच आणि मोठे असले तरी ते नशे भेद इतू काही कोणत्याच प्रकारचं भेद त्यांना नव्हतं. तया माझी विशेषपण जो घेई सर्वास मिळवून जया अनुभूत पूर्ण ज्ञान विवेकी जो. आता त्याच्यामध्ये जो घेई सर्वास मिळवून जया अनुभूत पूर्ण ज्ञान विवेकी जो, ज्यांना संपूर्ण ज्ञान होतं, अद्भुत अनुभूत पूर्ण ज्ञान आणि जो सर्वांना सांभाळून घेत असे जे विवेकशील होते, असा एक शिष्य समूहात वीतरागी संपत्नाथ तयावर वर्षाव सतत होई परम स्नेहाचा. असा एक शिष्य त्यांचा होता ज्यांचं नाव संपतनाथ बाबा. आपले संपतनाथ बाबा असे होते की जे सर्वांना मिळून मिसळून घेत सर्व आणि पूर्ण ज्ञान आणि पूर्ण अनुभूतीयुक्त त्यांनी ज्ञान मिळवलं होतं. आणि वीतरागी ते स्वतःही वितर सर्व राग लोभ द्वेषापासून मुक्त, सुख दुःखापासून दुःख, समतेचा जो भाव आहे म्हणजे या संसाराशी काही घेणं देणं नाही आणि पूर्ण परमात्म्यात जो विलीन आहे असे ते संपतनाथ बाबा. होई परम स्नेहाचा म्हणजे त्यांच्यावर एक विशेष प्रेम होतं सखाराम बाबाचं. संपतनाथाचा स्वाध्याय नित्य जागृतीचा भाव तयात दिव्य स्वरांची लय आंतरगगन सांभाळी. संपतनाथांचा स्वाध्याय. आता स्वाध्याय म्हणजे काय? स्वतःचा अध्याय, स्वतःचं अध्ययन. म्हणजे संपतनाथ बाबांना नित्य जागृतीचा भाव आहे म्हणजे स्वतःचं असलेलं जे निजपद आहे याच्याबद्दलचं पूर्ण जे जागृती असते, शाश्वत आहे जे सत्य आहे त्याच्याबद्दल ते पूर्ण जागृत होते. आणि तयात दिव्य स्वरांची लय म्हणजे जे काही जो दिव्य अनाहत आहे, ओंकार आहे, याच्यामध्ये ते नित्य रमणारे दिव्य स्वरांची लय आंतरगागन सांभाळी म्हणजे गगनातला असणारा जो स्वर आहे. आणि हाही स्वर परमतत्वात कसा आहे की ओंकारही विलीन होऊन जाते, ओंकारही राहत नाही. अशी ते शून्य स्थिती ज्याला आपण सहज शून्य म्हणतो की त्याच्यामध्ये ओंकारही राहत नाही, कोणत्याच प्रकारचा आवाज त्या ठिकाणी राहत नाही. अशामध्ये रमणारे संपतनाथ बाबा असे ते होते. असा तो संपतनाथ बाबा स्वाध्याय म्हणजे स्वतःच्या याच्यामध्ये असे लीन असणारे आपले संपतनाथ बाबा होते. नाथांचे एक तारी भजन अद्वैत सूत्राची ठेवण तयाची करी आठवण मौना माझी. आता नाथांचे एक तारी भजन असे होते की अद्वैत सूत्राची ठेवण. आता त्या भजनामध्ये कोणतं होतं काय होतं नेमकं? हे आपले साधेसुधे भजन होते काय? या देवाची भक्ती कर, त्या देवाची भक्ती कर, या देवाचं गुणगान करा. कारण की देव नावाची चीजच्या पलीकडे त्यांचं ज्ञान होतं. ते अद्वैत भक्ती म्हणजे जिथं काही द्वैत नाही, मीच तो परमात्मा हो, तो जो सोहमभाव होता त्या सोहमभावाचे त्या ठिकाणी भजन करायचे. तयाची करी आठवण मौना माझी. स्वतःच्या मौनामध्ये स्वतःच्या मनामध्ये त्याचीच आठवण नित्य राहे त्या भजनाची. आणि अद्वैत ज्ञानाची. गुरुसे लगन कठीण प्रसवे निजभूताचे भान अनादि स्वयंसिद्धपण अर्थ रचनेशी तरा. गुरुसे लगन कठीण प्रसवे निजबोधाचे भान म्हणजे अनादि स्वयंसिद्धपण अर्थ रचनेशी तरा. म्हणजे स्वतः ते सांगून राहिले गुरुसे लगन कठीण म्हणजे गुरुसोबत राहणं कठीण आहे. प्रसवे निजबोधाचे भान म्हणजे स्वतःचं जेव्हा भान आपण करतो, जेव्हा स्वतःच्या निज जागृतीमध्ये राहतो तेव्हा गुरुसोबत गुरुच्या सानिध्यामध्ये असतो आपण. गुरुले सोडून नसतो. कारण की अंतरामध्ये फक्त एकच आहे की ज्याला आपण गुरुतत्व म्हणतो. त्या गुरुतत्वाच्या सोबत असणारं अनादि स्वयंसिद्धपण अशा प्रकारे स्वयं गुरुसोबत असणारे अर्थरचनेची तरा. काही विशेष संतवचन तयानुसार आचरण वागण्या बोलण्यात परिवर्तन सोये करी. काही विशेष दयानुसार म्हणजे काही जे दुसऱ्या संतांचे जे भजनं वगैरे होते जे होते त्या वचनानुसार ते आचरण करण्याची कोशिश करतो. म्हणजे आपल्यामध्ये काय काय बदल करता येईल हे सर्व करण्याची ते वागण्या बोलण्यात परिवर्तन सोय करी. स्वतःहून ते सर्व काही परिवर्तन करत. मनास आवडे एकांत मुद्दाम टाळती लोकात चिल्लर विचार प्रवाहात मनास जाऊ निधी. म्हणजे स्वतःला एकांतात ठेवणे, एकांताच्या पलीकडे जाणे नाही. मुद्दाम लोकांसोबत राहत नव्हते, ते एकटे राहत होते. चिल्लर विचार प्रवाहात मनात कोणत्याच चिल्लर विचारामध्ये आपल्याला मनाला जाऊ देत नव्हते ते. कारण की सद्गुरूचं सांगणंच असते की लोकांच्या दूर राहा, चिल्लर गोष्टीच्या दूर राहा, वादविवादाचा दूर राहा. काय होते की थोडं ज्ञान आलं की आपण वादविवादामध्ये अटकतो. लोकांना आपल्याच जवळ नसते दुसऱ्याला देण्याचा आपण प्रयत्न करत राहतो आणि इथंच तो माणूस फसते. या ठिकाणी अहंकार पैदा होते आणि काय काय सांगू काय काय नाही असं होते. म्हणून आपले सद्गुरू नेहमी आपल्याला एक गोष्ट सांगत असतात
पहिले स्वयं होय, स्वतः होय, आणि नंतर तू लोकांना शिकवण्याची कोशिश कर. पहिले स्वतः झाला, सिद्ध झाला की झालं. मग मग तुला सांगण्याचीच गरज नाही, तुझ्या शरीरातून तसंच ज्ञान प्रगटते. काहीच बोलायचं काम नाही. जसे सकाराम बाबा, संपतनाथ बाबा होते. कामाशिवाय नसे बोलणे, तेही थोड्यात आटोपणे, स्वस्वभावी वावरणे, सिद्ध भावाच्या. म्हणजे जर काम असेल तरच बोलायचं ते, आणि ते थोडक्यात आटपून घ्यायचं, आणि स्वस्वभावी वावरणे. जो स्वतःचा भाव आहे, जो स्वतःचा धर्म आहे, आपला स्वधर्म जो आहे, हा मी देह नाही, मी तो परमात्म तत्व आहे, या तत्वामध्ये विलीन राहणे, हे काम ते करत होते. संगत गुरु बंधूची वा गुरुची किंवा निवांत साधण्याची, स्वहिता मग्न असण्याची हेही सवय लावून. आणि ते स्वतःला सवय लावून राहिले होते की फक्त गुरु आणि गुरुबंधूचीच संगत करायची. जर हे नसतील तर मग आपण निवांत एकटं राहायचं, कारण दुसऱ्या लोकांमध्ये जाऊन काही फायदा नाही आहे, त्याचा काही फरक पडत नाही. स्वहिता मग्न असण्याची घेई सवय लावून, आणि स्वतःचं हित ज्याच्यामध्ये आहे की आपल्या स्वतःच्या मूळ अस्तित्वामध्ये रममान होणे, बस अशी सवय त्यांनी स्वतः लावून घेतली होती. मने खुद का पता है खुदा का पता, हे सूत्र शब्द उच्चारता करी सावध गुरु संजूस. पहा, मने खुद का पता है खुदा का पता. आपलं काय होते की आपण नेहमी दुसऱ्यांकडे पाहत राहतो आणि स्वतःचाच पता आपल्याला माहीत नाही की मी कोण आहे. म्हणून आपला जो पता आहे की मी कोण आहे, मी तो सोहम परमात्मा आहो, हाच खरा आपला पता आहे. आपल्याला काय वाटते की मी या ठिकाणी जन्म घेतला, आणि आता कसं आहे, माझं मी कोणतं आहे नगर आपलं, वानखेड, या ठिकाणीच आपला जन्म झाला, आणि आपण इथलं सांग, कारण आपल्याला आपण इथं जन्म घेतला हे आपल्याला डोळ्यानं दिसून राहिलं. आपल्या आईनं सांगितलं, बाळा तू आताच जन्मला आणि तुला संतोष आहे गड्या तुझं ना, बस आपल्याला वाटतं झालं जन्मलं. किंवा मग काही गुरुजी झालं, एक एक नवीन नवीन उपाधी, जसं जसं मोठा होत राहते तशी तशी एक नवीन नवीन उपाधी मिळत राहते. आणि आपलं जे खरं अस्तित्व आहे, जो खरा पता आहे, जो आपला मूळ देश आहे, ज्याला बेगम देश म्हणतात, मूळ देश म्हणतात, तो आपण मात्र विसरून जातो. कारण की माझं मूळचा प्रांत कोणता आहे, हे परमतत्व, जे या विश्वाच्या पलीकडे असलेलं परमतत्व, परमधाम, ते माझं राहणं आहे, तो माझा पता आहे, मी स्वतःच परमात्मा आहो, हा पता मात्र आपण विसरून जातो. मग जेव्हा हे शब्द निघत तर संपतनाथ बाबा आपल्या गुरुबंधूस समजून सांगत की खुद का पता ही खुदा का पता आहे. मने जपाचा तो मापाचा, लाभ अनादि सिद्धत्वाचा, आणि निरुपाधीचा संग जळे. म्हणून या ठिकाणी मने जपाचा तो मापाचा. आता काय होते की जेव्हा आपण हे सर्व काही विसरून जातो तर आपल्याला सद्गुरू काहीतरी एक विशेष नाम सांगतात, किंवा मग आपला पता सांगतात की तू कोण आहे. म्हणून कमीत कमी त्या चिंतनामध्ये, जो त्या चिंतनामध्ये राहील तोच त्या मापाचा होईल, म्हणजे तोच त्या परमात्मा तत्वामध्ये विलीन होईल. काय होते की आपल्या मनावर एवढे संस्कार पडले आहेत की आपल्याला आपला पता सांगितल्यावरही मात्र आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि दुसऱ्याच ह्याच्यामध्ये भटकतो, कारण आपल्याला या संसाराची गोडीच तेवढी आहे. म्हणून त्याच्यासाठी आधार म्हणून आपल्याला सद्गुरू नाम सांगतात, आणि तो जर आपण जप करत राहिलो तर तो त्या मापाचा बनतो, म्हणजे तो त्या परमतत्वात एकरूप होण्यासाठी हे होते, तयार होते. म्हणून लाभ अनादि सिद्धत्वाचा आणि निरुपाधीचा संग जळे. आणि तेव्हा आपल्याला लक्षात येते की मी कोणीतरी विशेष व्यक्ती नसून मी तो परमात्म तत्व, म्हणजे माझ्यावर जे जे उपाधी लावलेल्या आहेत, ज्या जे मला नाव दिलेलं आहे, मला या शरीराशी जोडलं आहे, मी ते शरीर नसून मी तो परमतत्व परमात्मा, हे तेव्हा आपल्याला समजते. आधी सोड द्वैताला, समाधान ठेवी चित्ताला, या सदानंदाच्या वचनाला भजनी सूर मिळे. पहा, सदानंद महाराजचं एक हे आहे, अभंग आहे की आधी सोड द्वैताला, समाधान ठेवी चित्ताला. म्हणून या ठिकाणी ते सांगतात की नेहमी या भजनाचं हे भजन ते म्हणत, आधी सोड द्वैताला, म्हणजे परमात्मा आणि मी अलग नाही, परमात्मा आणि मी एकच आहो, हे तू ध्यानात ठेव, आणि असं समाधानी होऊन राहा. तुझं चित्त, जो जीव आहे, तो जीव नसून तोच शिव आहे, हे तू लक्षात ठेव. अशा प्रकारचं ते वचन जे आहे, जे आधी सोड द्वैताला, म्हणजे द्वैतभाव जर सोडला तर काय उरेल, जर द्वैत सुटलं तर अद्वैत उरेल, फक्त मीच मी उरेल, आणि मीच म्हणजे कोण की तो परमात्मा तत्व. अशा या सदानंद बाबाच्या वचनाला ते धरून राहा. सिद्ध महात्मा संपतनाथ, तयाचे आकाश अनंत, तयात प्राप्त भावस्त्रोत, झाले अमृत तत्वाचे.
तिसरे नेत्र विस्तारले जे ब्रह्मांड व्यापी झाले अहम ब्रह्मास्मीचे चाले नित्य उद्घोषण. पा तिसरे नेत्र विस्तारले जे ब्रह्मांड व्यापी झाले अहम ब्रह्मास्मीचे चाले नित्य उद्घोषण. म्हणजे आपण जे दोन डोळ्याची गोष्ट करतो, आताच आपण याच्या अगोदरही पाहिलं की डोळ्यानं जे जे पाहतो, जे जे इंद्रियाजनित सुख ते ते अवघीची दुःख. म्हणजे या डोळ्यानं जे जे दिसून राहिलं ते मात्र खरं नाही आहे. कारण की संसार हा नित्य नाही आहे, अनित्य. संसार हा अनित्य आहे, कारण की इथं सर्व परिवर्तनशील आहे. एका सेकंदात कितीतरी परिवर्तन होऊन राहिलं. आज आपण जर एकामेकाला पाहिलो तर 2 मिनिटा पहिले मी जसा होतो तसा नाही, परंतु काय होते की आपल्याला असं वाटतं की मी जसं जातो तसं. परंतु प्रत्येक क्षणाला हे जग बदलून राहिलं आहे, प्रत्येक क्षणाला हे वातावरण, हे सृष्टी चेंज होऊन राहिली आहे, की परिवर्तनशील आहे. फक्त ते एवढ्या जोरात होते की त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की ते स्थिर आहे. मी असा स्थिर बसलेला तुम्हाला दिसतो. किंवा म्हणून मग तिसरे नेत्र विस्तारले जे ब्रह्मांड व्यापी झाले. म्हणून जे खरं सत्य आहे ते आपल्याला ज्ञानचक्षु ज्याला म्हणतो आपण, तिसरं नेत्र, ते तिसरं नेत्र हे झालं आणि जे ब्रह्मांडी व्यापी झाले अहम ब्रह्मास्मीचे चालले. तेव्हा मी कोण आहे, मीच तो परब्रह्म परमात्मा आहो, मीच तो ब्रह्म आहो, अशा प्रकारचं त्या ठिकाणी सर्व काही चालते. परोक्ष ज्ञान फिके झाले अप्रोक्ष ज्ञान प्रगटले आणि सहज शून्य आले सहजची उदयास. परोक्ष ज्ञान फिके झाले. जे पांडित्य ज्ञान आहे, जे शास्त्राची भाषा आहे, किंवा मी जे तुम्हाला समजावून सांगून राहिलो हे काय परोक्ष ज्ञान आहे. म्हणजे मी फक्त सांगून राहिलो की असा अनुभव घेतला पाहिजे, असा परमात्मा आहे, मी तो परमतत्व आहो, मी अमुक आहो, मी तमुक आहो, ह्या सर्व गोष्टी सांगून राहिलो आहे. परंतु हे झालं फक्त पांडित्य ज्ञान. हे जर मी शिकलो तर मला परमतत्वाला जाता येईल काय? मुळीच नाही, जाऊच शकत नाही. कारण की जिथपर्यंत ते मी स्वतः करत नाही. मी दुसऱ्याला उपदेश देतो की गळ्यात चटणी भाकर खाल्ल्यानं खूपच बेकार होते, वाईट होते, दररोज मस्त फळ आहार घेतला पाहिजे. आणि पण आपण जर ते फक्त ऐकलं आणि पाठ केलं की मी रोज फळ आहार घेतला पाहिजे, तर याचा काही फायदा होईल काय? काहीच फायदा होणार नाही. तो फळाहार आपण खाल्ला पाहिजे. तो आपण मात्र आपल्याला समजलं पाहिजे की खाल्ल्यानं मग शरीर बळकट होईल. मग त्याला म्हणतात अपरोक्ष, की खाल्ल्यावर जे झालं ते झालं अपरोक्ष, आणि खाणं हे पाठ केलं हे झालं परोक्ष ज्ञान. म्हणून आपल्याला हे समजलं पाहिजे की अपरोक्ष ज्ञान प्रगटले. म्हणजे मग काय झालं की त्यांनी नुसतं ते वाचनाचं ज्ञान नाही, आपल्या गुरुनं सांगितलं तेवढं नाही, तर पूर्ण अनुभूतीयुक्त ज्ञान, आणि स्वतः ते पूर्ण परमात्मा झाले. पहा आता याच्या पुढे म्हटलं आहे, आणि सहज शून्य आले सहजचे उदयास. जेव्हा आपण अनुभूती घेतो तर अनुभूतीचा एक वरचा टप्पा आहे. म्हणजे अनुभूती, पूर्ण अनुभूती झाल्यानंतर आपल्याला ज्ञानाच्या पलीकडचीही भक्ती समजते, ज्याला प्रेम भक्ती म्हणतो. आणि प्रेम भक्ती म्हणजे काय? त्या प्रेम भक्तीच्याही पलीकडे सहज शून्य, तिथं प्रेमही उरत नाही, ना प्रेम उरत ना आनंद उरत. त्याच्याही वरचा जो टप्पा आहे की तिथं काहीच उरत नाही, तो टप्पा सहज शून्याचा टप्पा आहे. आणि सहजची उदयास जेव्हा आपण अनुभूतीमध्ये एवढे रममान होऊन की ते आपल्या सहज प्रगट होते, करणाराच भेटते, नाहीतर फक्त गोष्टी केल्याने भेटत नाही. म्हणून परोक्ष ज्ञान कामाचं नाही, अपरोक्ष ज्ञान महत्वाचं आहे. सूक्ष्म समष्टीची रीत होई प्रतिपल रूपांतरित तया माझे संपतनाथ अचल तत्व स्वीकारती. या ठिकाणी दिलेलंच आहे. सूक्ष्म समष्टीची रीत होई प्रतिपल रूपांतरित आणि तया माझी संपतनाथ अचल तत्व स्वीकारती. की सूक्ष्म समष्टीची रीत म्हणजे जेवढं ब्रह्मांड आहे, हा जो ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडाची काय रीत आहे की होई प्रतिपल रूपांतरित, की प्रतिपल म्हणजे प्रत्येक क्षणाला ते रूपांतरण होऊन राहिलं त्याच्यामध्ये. आता हे माझा हात आहे, या हातामध्ये अनेक जीव आहेत आणि ते रूपांतरण होऊन राहिले, नाश होऊन राहिला, जन्म होऊन राहिला. परंतु आपल्याला काय होतं, पहा आता जसा पंखा फिरत आहे, आपण एक गोष्ट ध्यानात घे, उदाहरण, पंखा जर फिरत आहे, हा जर हळूहळू फिरला तर आपल्याला काय दिसते त्याचे पंखे, एक पंखा, दोन, तीन पंखा आहे या पंख्याला. परंतु हा जर खूप जोरानं फिरवला तर मात्र एकही पंखा दिसत नाही, त्याचा एकही पाकळी दिसत नाही. म्हणजे काय होत राहिलं की एवढा जोरात ते फिरून राहिलं की आपल्याला असं वाटतं की स्थिरच आहे, तो पंखा फिरूनच नाही राहिला, फक्त हवेचा अनुभव येऊन राहिला आपल्याला. मग अशाच प्रकारे काय होते की आपल्या अवतीभोवती एवढा जोरानं व्हायब्रेशन्स चालू आहेत, एवढ्या जोरानं त्या लहरा चालू आहेत, तो ध्वनी एवढ्या जोरात आहे की आपल्याला काहीच ऐकू नाही येत. कारण ध्वनीची ऐकण्याची क्षमता माणसाची वेगळी आहे. आपण फक्त काही सूक्ष्म ध्वनी ऐकू शकतो, आणि काही म्हणजे कसा विज्ञान सांगते की 20 हर्ट्जच्या पेक्षा जर कमी ध्वनी असेल तर आपण तो ऐकू शकत नाही. आणि
काही असा ध्वनी आहे की त्याच्या वरते जर असेल तर तो आपण ऐकू शकत नाही. म्हणून मग आपली क्षमता थोडीशीच आहे. तसंच आपल्या जे पाहण्याचं आहे की नाही ती आपलं थोडंसंच आहे की एवढ्या जोरानं हे मोशन चालू आहे, एवढ्या जोरानं रोटेशन चालू आहे की आपल्याला मात्र दिसत नाही. म्हणून पूर्ण सृष्टी जे आहे हे फक्त असं समजायचं की एखादं डान्सिंग मोडवर आहे, एवढ्या जोरानं डान्स चालू आहे परंतु आपल्याला तो डान्स लक्षात येत नाही, आपल्याला स्थिरच दिसतंय, पूर्ण संसार स्थिर आहे परंतु हा प्रतिपल बदलून राहिला आहे. जर आपण स्वतः जर आपण 15 वर्षा पहिले गेलो तर 15 वर्षा पहिले मी कसा दिसत होतो आणि आज कसा दिसत आहो तेव्हा मला फरक जाणून राहिला. पण एका सेकंदाचा फरक जाणून राहिला काय, याचं काय कारण आहे? याचं कारण काय असं आहे की आपण जे खूप याचं पाहिलं त्याच्यामध्ये पाहण्याचा जो काळ आहे आपला, म्हणजे जे रोटेशन होऊन राहिलं याला आपल्याला पाहता येऊन राहिलं फास्टमध्ये, धीरे धीरे आपल्याला लक्षात येऊन राहिलं ते. म्हणून जे फास्ट होते, एखादा सायकलचा चक्का जर घेतला आपण, त्याचे जे पाईप असतात ते आतमधले जोरानं जर चक्का फिरवला तर आपल्याला असं वाटतं की खालीच आहे का, ते काहीच नाही आहे. तशा प्रकारे आपलं होऊन राहिलं, आपल्याला सृष्टी कणाकणात बदलून राहिली हे दिसून राहिलं, स्थिरच वाटते. मग हेच म्हणतात की हे सूक्ष्म समष्टीची रीत आहे की प्रतिपल रूपांतरण तया माझे संपत ना, आता अचल तत्व स्वीकारते. मग अचल काय आहे? मग जे नित्य आहे, अचल आहे, ते काय आहे नेमकं? तर ते आहे ते परमात्म तत्व. ते जसंच तसं आहे, ते कुठंच नाही अस्तित्व. म्हणून ते कृष्णसूत महाराज म्हणतात की अस्तित्व नच बनले आणि काहीतरी उदाहरण आहे ते मला आठवत नाही आहे की ते त्याच्यामध्ये सांगून राहिले की त्याचा स्पर्श नसे, त्याला अस्तित्व नच बनले, त्याचा स्पर्श या ईश्वराला ह्या सर्व गोष्टीचा स्पर्शही नाही आहे, तो जसाचा तसाच आहे. आपण जर 7व्या अध्यायामध्ये आपण माया पाहिली होती, मायाही तशीच आहे. माया आपल्याला भासते परंतु त्याचा आणि ईश्वराचा काहीच संबंध नाही. ईश्वर जसाचा तसाच आहे, त्या मायाचा लवलेशही त्याला स्पर्श होत नाही. मग अशा प्रकारे जे नित्य आहे ते नित्य कोण झाले संपत नाही बरं, हे तत्व त्यानं स्वीकारलं होतं, त्या पदामध्ये ते गेले होते. म्हणून ते समजून घेणं गरजेचं आहे. अचल तत्व स्वीकारते की मी तो परमात्मा, मी तो ईश्वर, मी ते परमसत्ता, मी त्या परमधाम, मी तो आनंद, मी ते नाम, हे सर्व काही मी आहो, दुसरं कोणीच नाही. आणि हेच गोष्ट आपल्या लक्षात आहे. सद्गुरू साऱ्या आयुष्यभर आपल्याला हेच गोष्ट समजावण्याची कोशिश करतात आणि प्रतिपल प्रत्येक वेळेस हे समजा, परंतु आपली दृष्टी सद्गुरूच्या सांगण्याच्या त्या टोकापर्यंत पोहोचत नाही. म्हणून आपलं फार सारी फसगत होते आणि आपण नेहमी संशयामध्ये अडकतो. आणि इथंच आपली चूक आहे की शिष्याला त्या गहराईपर्यंत जाण्यासाठी वेळ नाही. आपण जे उदाहरण पाहिलं म्हणून ते सद्गुरू समजून सांगतात की गड्या, जिथपर्यंत हे पाणी जात नाही की नाही तिथपर्यंत मी वाट पाहून राहिलो, अशी आपली स्थिती होती. म्हणून आपल्याला बाहेर निघायचं आहे सद्गुरूच्या प्रत्येक. म्हणून ते म्हणतात की अनुभूती घ्या, अनुभूती घेतल्यानंतर आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीचा वर लक्ष केंद्रित होईल. चिंतने तद्रूपता, सद्गुरू सांगतात चिंतने कशाचं चिंतन? तर ते ईश्वर काय आहे, तो ईश्वर कुठं आहे, कसा आहे, त्याचं चिंतन जेव्हा करू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की हे काय गोष्ट आहे. तेव्हा आपल्याला हा संसार समजेल, तेव्हा हे माया समजेल, तेव्हा मी आणि ह्या सृष्टीचा संबंध, तेव्हा मी आणि सद्गुरूचा संबंध हे तेव्हा लक्षात येईल. त्याच्याशिवाय लक्षात नाही. आपण किती काही कोशिश करा परंतु नाही. द्विदलाच्या झरोक्यातून सहस्त्राराच्या केंद्रातून प्रकाशले विशुद्ध शून्य असे साक्षी तयात. द्विदलाच्या झरोक्यातून आपण मगाशी पाहिलं सुषुम्नष्ट प्रांत. द्विदल म्हणजे आज्ञाचक्र, हे म्हणजे आतमधले चक्राची गोष्ट आहे. हे बाह्य सृष्टी जशी आहे तशीच अंदरची सृष्टी आहे आपली. कारण की हे शरीर म्हणजे एक छोटंसं विश्व आहे जे परमेश्वरानं आपल्याला दिलं आहे आणि हे दुसरं काही नसून ह्या ध्वनीचं प्रतिबिंब आहे. हे शरीर म्हणजे आकार काय आहे, या ध्वनीतून निर्माण झालेला एक समूह आहे. तो समूह आहे म्हणून आपल्याला दिसून राहिला तो प्रतिबिंब. जसं एखादं सांगायचं झालं तर जसं एखाद्याचं हृदय आहे, हृदय पंप होते तर डॉक्टर त्याला काय करते की त्याच्या हृदयावर ते स्टेथोस्कोप लावते, त्याचं तो वरचं लावते आणि ते अल्ट्रासाऊंड जो आहे तो अल्ट्रासाऊंड ECGच्या माध्यमातून त्याच्यावर आपल्याला लिरिक्स सारखं दिसते, जसं गाण्याचे लिरिक्स आहे. म्हणजे ध्वनीचं प्रतिछाया, ध्वनीची प्रतिछाया कशामध्ये आली, आकारामध्ये आली. मग तसं ह्या सृष्टीमधला जो ओंकार आहे, जो रव आहे, जो नाद आहे, या एवढा फास्ट आहे की त्याची प्रतिछाया म्हणजे माझं शरीर. म्हणजे मी कसा उत्पन्न, हे आपल्याला समजलं पाहिजे की नाही. आपलं होते का, मी कसं झालो उत्पन्न, याच्याबद्दल मला ज्ञानच नाही. माझं हे आकार बनलं कसं असेल. बाबा सांगते की नाद असं आहे, नाद तसं, पण नेमकं आहे तरी काय, मी कसा उत्पन्न झालो, मी कसा झालो असेल तयार, याचं रहस्य मात्र आपण कधी जाणून घेत नाही. म्हणून सद्गुरूचे जे खरे शिष्य असतात मग ते सांगतात की ओंकारातून सर्व सृष्टी निर्माण केली. मग या सृष्टीला आकार कसा आला,
तर आकार हे प्रतिध्वनी आहे. म्हणजे प्रतिध्वनीचा रूपांतरण या आकारामध्ये झालं. एक उदाहरण सांगितलं छोटंसं. अजून भरपूर उदाहरणं देता येईल, कारण विज्ञानाने एवढी प्रगती करून टाकली, आपल्याला सोपं झालं सांगायला की कणाकणापासून कसा हा आकार तयार झाला. आपल्या लक्षात येत नाही ही गोष्ट की आकार बनणं. आपण संभ्रमात असतोच. सद्गुरूचे शिष्य संपले, कसं काय बॉडी अशी, हे बॉडी कशी भेटली, आणि याच्यामध्ये ना, याच्यामध्ये ते हे कसं काय, पण याच्यामध्ये ते नाही, त्याच्यामध्ये मी, हे लक्षात नाही येऊन राहिलं की त्याच्यामध्ये मी आहो आणि माझी क्षमता सद्गुरू वाढून राहिले की त्याच्याशी मी एकरूप कसं होऊ. कारण मी एकरूप नाही ना, म्हणून मला एकरूप त्या ठिकाणी करायचं आहे. फक्त एवढाच फक्त फरक होऊन राहिला आहे. आणि जे सद्गुरूचे खरे शिष्य असतात ना, जे अनुभूती घेतात, ते त्याची टच होतात, त्याच्याशी टच होतात. आणि तो टच पाहिजे आहे, तो टच, ते गोष्ट संपतात बाबा या ठिकाणी सांगून राहिले आहे. सखाराम बाबांना ते शिकवलं यांना. द्विदलाच्या झरोक्यातून सहस्त्राराच्या केंद्रातून प्रकाशले विशुद्ध चिन्ह असे साक्षी तयार केले. आता या ठिकाणी म्हणजे आतमधल्या विश्वाच्या उदाहरण देत आहे की द्विदल म्हणजे आपला आज्ञाचक्राला आपण म्हणतो. आज्ञाचक्रातून सहस्त्राराच्या केंद्रातून म्हणजे आज्ञाचक्रातूनचा प्रवास आहे जो आपल्या सुषुम्नेतून हा सहस्त्रारापर्यंत, आणि सहस्त्रारानंतर विशुद्ध शून्य म्हणजे तिथं आपलं अस्तित्व काय आहे ते प्रगटते. माझं अस्तित्व सहस्त्राराच्या पलीकडे माझं अस्तित्व प्रगटते असे साक्षी तयार. त्याच्यामध्ये असणारे साक्षीत्व, कारण की अंतर्लीन साक्षी जे आहे, साक्षीभाव निर्माण होण्याचं ठिकाण कोणतं आहे, सहस्त्राराच्या पलीकडे. म्हणजे तिथं काहीच उरत नाही, ना दुःख ना सुख ना आनंद ना आपलं काही राग ना द्वेष, कोणतंच काही उरत नाही. कारण तिथं फक्त मीच आणि माझं अस्तित्व उरते. आणि तो उरला की ते होय खरा साक्षीत्व, खरा साक्षी. तेव्हा आपल्याला सजगता प्राप्त होते. सजगता काय, जे आपलं पहिले आलं होतं सजग म्हणजे काय, सजगाची स्थिती अशी निर्माण नाही करू शकत. मी कितीही प्रयत्न केला ना की मी प्रपंचात राहून बा परमार्थाची गोडी लावेन, पण हे होते फक्त नाटक. खरं केव्हा निर्माण होते, जेव्हा मी त्या सहज शून्यामध्ये प्रवेश करतो आणि नंतर मी जे उपभोगतो ते होते सहजता, तो होते माझा सजगपणा. मी मग तेव्हा जागी झालो. तिथपर्यंत मी जागी नाही. तिथपर्यंत एक चिंतन करण्याची प्रॅक्टिस आहे. जे बाबांना नाम दिलं, जे बाबांना आपल्याला सांगितलं, हे सर्व मग प्रॅक्टिस दिली की अशा प्रकारे प्रॅक्टिस आधार घेत तिथं जा आणि मग त्या सहजतेत रममाण व्हा. सजग होऊन जातो, भाव आपल्यामध्ये निर्माण करून घ्या आणि आपण त्याच्याशी एकरूप होऊन या परमतत्वाशी एकरूप होऊन जा. ऐशा सिद्ध महात्म्याचे प्रपंचातील जीवन कैचे, जलामधील कमलाचे पान जैसे. तर अशा सिद्ध महात्म्याचं प्रपंचातील जीवन कसं होतं, तर जसं जलामधील कमल, जळामध्ये जे आपण कमळाचं फुल पाहिलं की त्याला कशाचाच लवलेश नाही, त्याला पाणीही स्पर्श करत नाही. त्याच्या पानावर जर पाणी टाकलं तर झरकन खाली पडून जाते. तर अशा प्रकारचं त्याचं काय होतं, प्रपंचात राहत होते की त्यांना त्या प्रपंचाचा लवलेशही नव्हता. कारण होतं ना, ते सहज स्थितीत प्राप्त होते, ते सहजता त्यांना माहीत होती. स्वकेंद्रित आणि संतुलित प्रपंचात कार्यरत आणि पाहिजे. स्वकेंद्रित आणि संतुलित प्रपंचात कार्यरत, आंतर्मत नित्य जागृत, अनुभूत तरंगी. स्वकेंद्रित आणि संतुलित म्हणजे प्रपंचात होते पण स्वतःच्या केंद्रामध्ये मात्र रममाण होते, ते बाहेर कुठंच नव्हते. जीवनाप्रती ना राग ना विसावला विराग, आणि सुख दुःखास ना अनुराग, असा वितरागी. अशा प्रकारचे संपतनाथ बाबा वितरागी पुरुष होते. त्यांना कशाचंच घेणं देणं नव्हतं, ना सुख ना दुःख ना राग ना लोभ ना कशाचं प्रेम, काही घेणं देणं नाही. सहज होते, सहज की मीच मी उरला होता. त्या कणाकणामध्ये ईश्वराची ईश्वर होता पाहिजे नाही. त्यांना माझं अस्तित्व या सृष्टीचं सर्व ज्ञान होतं. असे ते संपतनाथ बाबा त्या ठिकाणी होते. मध्यमार्ग आचरला, मध्यमार्गी स्थिरावला, निजबोधाच्या केंद्राला असे साक्षी रूप. गुरु शिष्य एकत्वपण हे नित्याचे जीवन, चहुदिशा साक्षी पूर्णेच्या प्रतिसादाने. गुरु शिष्याचं एकत्वपण हे नित्याचे जीवन म्हणजे त्यांचं जीवन कसं होतं, गुरुसोबत नेहमी राहणे हे नित्याचे जीवन. चहुदिशा साक्षी पूर्णेच्या प्रतिसादाने. आणि साक्षी कोण होतं त्यांचं, गुरु शिष्य राहतं आजूबाजूच्या दिशा, कारण तिथं माणसाची गरज नाही. हे सर्व जे निसर्ग आहे ते निसर्ग साक्षी होता त्यांचा.
प्रेमे करती गुजकथन प्रेमवार्ता संभाषण पूर्णत्वासी संथपन गुरु शिष्याच्या भोवती. प्रेमे करती गुजकथन, गुज म्हणजे रहस्य, त्या रहस्याचं कथन ते एकामेकासोबत प्रेमानं करत. प्रेमवार्ता संभाषण पूर्णत्वास येई संथपन आणि गुरु शिष्याच्या भोवती. म्हणजे प्रेम एवढं होतं, प्रेम एवढं भयानक होतं की ते जे पूर्णत्व आहे ना त्यालाही संथपण आहे, त्यालाही संथपण एवढं प्रेम होतं त्याच्यामध्ये. वय पूर्ण होऊन गेले, पूर्ण 100 टेकले, आंतरगुज मोकळे केले संपतनाथाजवळ. आता या ठिकाणी वय पूर्ण होऊन गेलं होतं सखाराम बाबाचं, म्हणजे संपतनाथ बाबाचे जे गुरु होते त्यांचं वय पूर्ण झालं होतं. पूर्ण 100 टेकले, 100 वर्षाचे सखाराम बाबा झाले होते. आजचा व्यक्ती तर 50 वर्षांनी जगत तर ते 100 वर्षाचे झाले होते. आंतरगुज मोकळे केले, आपल्या मनातली गोष्ट संपतनाथ बाबाजवळ त्यांनी सांगितली. काळूनाथ गुरु माऊली विश्वरूप होऊन ठेली, मज जाणवून गेली एक अज्ञान संकेत. काळूनाथ बाबाचे शिष्य म्हणजे सखाराम बाबा म्हणाले की आपल्या शिष्याले संपतनाथ बाबांना की मला आता विश्वाचा एक संकेत मिळाला आहे, की एक अज्ञात संकेत मिळाला आहे की ते मला तुला आता सांगायचं आहे. ऐसे म्हणून निवांत झाले तयास पाहती संपतनाथ, कोणता अज्ञात संकेत बाबा करावा खुलासा. म्हणून संपतनाथ बाबा म्हणताय कोणता अज्ञात संकेत मिळाला तुम्हाला, की काय झालं, असं काय तुम्ही सांगत आहात की मला बा अज्ञात संकेत या विश्वानं दिलं, असं काय मिळालं ते मला खुलासा करा बाबा. तो काळूनंदन बदला बोलावणे झाले मला, काळूनाथाच्या आज्ञेला द्यावा लागे मान. तर या ठिकाणी संपतनाथ आपला सखाराम बाबा म्हणत आहेत की आता माझं या ठिकाणचं कार्य संपलं आहे, मला बोलावणं झालं आहे, माझे सद्गुरू मला बोलावत आहेत, म्हणून आता घ्यावा लागे मान, म्हणून त्यांचा मान मला द्यावा लागेल आणि मला त्यांच्यासोबत जा लागेल, असं सखाराम बाबा आपल्या शिष्य संपतनाथाला सांगत आहेत. हे वचन पडता कानी गेले आकाश फाटूनी, नयन गेले विस्फारूनी संपतनाथांचे. जसे हे वचन पडले की आपले गुरु काय बोलत आहेत की मला जायचं आहे, असं बोलल्याबरोबर गेले आकाश फाटूनी, त्यांच्या मनातलं जे आकाशात फाटलं आणि नयन गेले विस्फारूनी आणि डोळे उघडेच्या उघडे राहिले. जसं काही काय झालं काय नाही, काय आपलं हरपून राहिलं अशा प्रकार झालं. संपतनाथ बाबांची अवस्था झाली. वाटे ज्वलंत ज्वालामुखी पातला येऊन सन्मुखी, करी विघटन भाग्य रेखी मनशून्य झाले. जसं काही एखादा ज्वालामुखी आपल्या आजूबाजूने येऊन आला आणि आपलं सर्वचं सर्व जीवन जसं काही शून्य झालं, काहीच नाही उरलं आपल्या जीवनामध्ये, अशी गोष्ट या ठिकाणी घडली. असं संपतनाथ बाबाचा हाल झाला. तो सतशिष्य गहिवरला, परी आर्जव सद्गुरूला, सध्याच सारावे मृत्यूला काही करूनी. तेव्हा संपतनाथ बाबा गहिवरले, मनातून प्रार्थना केली की हे सखाराम बाबा आपल्या आर्जव सद्गुरूला विनवणी केली, सध्याच सारावे मृत्यूला, सध्याच तुम्ही जाऊ नका कुठं, थांबा इथं आणि काही करूनी, काही करा पण मला सोडून इथून जाऊ नका असे बोलले. नाही परिपक्व अंतकरण जीवा लागी आवडे सगुण, आम्हा अनाथ करून बाबा जाऊ नका. संपतनाथ बाबा म्हणाले सखाराम बाबाला की आमचं अंतकरण अजून पूर्ण पक्क झालेलं नाही, जीवा लाग्या आम्हाला हे सगुण स्वरूपच आवडते, आम्हाला तुम्ही जे आहात तेच पाहिजे, आम्हा आम्हाला अनाथ करून तुम्ही जाऊ नका, कारण आमचे सर्व जो कोणी असेल ते बाबा तुम्हीच आहात, म्हणून आम्हाला सोडून बाबा जाऊ नका, आमच्यासाठी थांबा. आपण गेल्यावर होईल जीवन सैरभैर, आम्हा नाही जरा धीर, बाबा आम्हासाठी थांबावे. तुम्ही जर गेले तर आमचं सर्व हे होऊन जाईल, आम्ही इकडे तिकडे चालले जाऊ, कसं तरी होऊन जाईल, म्हणून जरासं धीर धरा बाबा आणि आमच्यासाठी इथसा थांबा. संपतनाथांच्या आर्ततेला जीवलग शिष्य भावाला, गहिवरलेल्या अंतकरणाला सखाराम पाहती. तर सखाराम बाबा आपला शिष्य कसा कडवून राहिला, गहिवरून राहिला असं पाहून थोड्या वेळ थांबले आणि संपतनाथ बाबा आपल्या अंतकरणातून त्यांना प्रार्थना करून, आर्ततेला अंतकरणातून प्रार्थना करून राहिले की बाबा तुम्ही जाऊ नका. हे असे सखाराम बाबा पाहून राहिले त्याच्याकडे. शिष्य प्रेमापोटी दूर केली मृत्यू भेटी, जीवन सागराची ओहोटी सखाराम थांबवती. आता सखाराम बाबांना शिष्याचा ऐका लागलं की शिष्य प्रेमापोटी, शिष्याच्या प्रेमापोटी त्यांनी काय केलं की मृत्यूची भेट टाळली, जीवन सागराची ओहोटी सखाराम थांबवती. सखाराम बाबांना थांबवली आपली स्वतःची, आता सध्या आपल्याला थांबायचं आहे, जायचं नाही आहे. संपतनाथांचे अश्रू पुसून दिले त्या आश्वासन,
5 वर्षे जीवन पुढे चालवितो. संपतनाथ बाबाचे आसू पुसले सखाराम बाबांनी की ठीक आहे संपतनाथ, आणि त्याला आश्वासन दिलं की ठीक आहे, तू म्हणतो ना तर 5 वर्षासाठी मी काही आता अजून जात नाही, मी तुझ्यासाठी इथं अजून थांबतो 5 वर्ष. सहस्त्राराच्या अंगणात केली उभी प्राणज्योत, केला मृत्यू परत 5 वर्षासाठी. जे सिद्ध महात्मे असतात ह्या सिद्ध महात्म्याच्या हाती स्वतःचं मरण असते. स्वतः ते मरू शकतात, स्वतः ते राहू शकतात, कारण की ते एवढे सिद्ध झाले आहे. कारण त्यांच्या हातात मृत्यू आणि त्यांच्या हातातच राहणं हे साऱ्या काही गोष्टी त्यांच्या हातात असतात. मग ते कशा प्रकारचा सहस्त्राराच्या अंगणात, कारण की जे त्यांची प्राणज्योत असते ते त्यांनी तिथंच थांबवली. केली उभी प्राणज्योत, केला मृत्यू परत, आणि आपल्याला त्यानं ते मृत्यूला परत पाठवलं 5 वर्षासाठी. पुन्हा येऊनी नाभिस्थानी प्रसन्न चर्या आली वदनी, लोटांगण संपतनाथांनी घातले गुरुपायी. आणि पुन्हा ते आपल्या या मृत्यू लोकामध्ये थांबून गेले. आणि या ठिकाणी थांबल्याबरोबर संपतनाथांनी पूर्ण लोटांगण घातलं, नमस्कार केला आणि थांबले. श्रोते हो ही अवीट प्रेमकथा, इंद्रियातीत भावात्मकता, एकता समाधान चित्ता, वाटे अलौकिक. हे गोष्ट आपल्याला जराशी अलौकिक वाटते. हे असं कसं की इंद्रियातीत भावात्मका, एक श्रोते अवीट प्रेम, अशा प्रकारची प्रेमकथा म्हणजे गुरु आणि शिष्याची. हे ऐकून आपल्याला जरासं हे वाटते की असं कसं झालं आहे. 5 वर्षे सद्गुरू संगत, तरी तो क्षण येईल निश्चित, होईल गुरुमावली समाधिस्त, हा विचार फेर घाली. 5 वर्षाची संगत राहील गुरुची आपल्या, पण तरी मात्र 5 वर्षानं तर आपले गुरु जातीलच. हे गोष्ट मात्र संपतनाथ बाबाच्या ठिकाणी तशीच वास करत होती की आपले गुरु आपल्याला 5 वर्षानं सोडून जातील. पहिल्यापेक्षा अधिक झाले संपतनाथ अंतर्मुख, विस्तारला आलोक सद्गुरु संगीत. आता पहिल्यापेक्षाही अधिक, कारण 5 वर्षच आपले गुरु आहे असं त्यांनी सांगितलं, तर ते पहिले जेवढे राहत त्याच्याही पेक्षा जास्त संपतनाथ बाबा अंतर्मुख झाले. विस्तारला आलोक सद्गुरु संगीत, आणि आपल्या अंदरचा प्रकाश अजून विस्तार पावला, अजून ते त्या सद्गुरूच्या संगतीत एकरूप झाले. खाणे पिणे चिलीम भरणे, सकाळ संदेश दूध आणणे, बारीक सारीक लक्ष देणे संपतनाथ सांभाळी. मग त्याने काय केलं, खाणं पिलं, बाबाची चिलम भरणं, सकाळ संध्याकाळ दूध आणणे, बारीक सारीक ज्या काही गोष्टी आहे आपल्या बाबांना आवडते त्या सर्व गोष्टीचं संपतनाथ बाबांनी आता त्यांचा सांभाळ केला. लाभले सिद्धत्व संपतनाथास, परीन विसरे शिष्यत्वास, सद्गुरूच्या सेवेस असे तत्पर आवडीने. जरी संपतनाथ बाबाला पूर्ण सिद्धत्व लाभलं होतं, पूर्ण सर्व ज्ञान घेऊन घेतलं होतं. काही जण आहे की ज्ञान झालं काय, जाऊ दे ना आता काय करावं लागते गुरुचं, परंतु तसं नाही. जे खरे असतात, ज्यांना खरं सिद्ध ज्ञान माहीत आहे, जे खरे ज्ञानी असतात ते मात्र आपल्या सद्गुरूला कधीच विसरत नाही. लाभले सिद्धत्व संपतनाथास, परी न विसरे शिष्यत्वास, सद्गुरूच्या सेवेस असे तत्पर आवडीने. म्हणून त्यांनी कधी आपला शिष्यभाव सोडला नाही आणि आपल्या सद्गुरूच्या सेवेत नित्य राहिले, नित्य. या पुढील सद्गुरू वचन संपतनाथाचे कौतुक करून, मने माझा जीवलग प्राण असे संपतनाथ. म्हणून मग सखाराम बाबा काय म्हणत की संपतनाथ बाबाचं कौतुक केलं आणि तू माझा जीवाचा प्राण आहेस असं त्यांच्यासाठी सखाराम बाबांनी उद्गार काढले. ऐकून संपतनाथ चित्ती, येई गहिवरास धरती, दिवस रात्रीची गती, जवळ आणि तो संकेत. हे जेव्हा ऐकलं तेव्हा शिष्याच्या डोळ्यात पाणी आलं, कारण की गुरुचं एवढं प्रेम की या प्रेमानं खरोखरच मनाचं अंतःकरण, आता जैन हे अनुभवलं आहे त्याला माहीत आहे की गुरु आणि शिष्याचं नातं काय असते आणि काय ते प्रेम उमाळून येते, की खरोखर अश्रू येतात. जर आपल्याला आपल्या त्या परमेश्वरानं आपल्या जर डोक्यावर हात ठेवला तर कसं वाटेल, असा तो शिष्य आणि गुरुचा भाव असते. आणि अशा भावामध्ये संपतनाथ बाबा गहिवरून आले आणि परंतु त्यांचा एक गोष्ट लक्षात होती की आपले बाबा आपल्याला सोडून जाणार आहे. मात्र यानं थोडंसं ते दुःखी होते. कालगतीसबद्ध असे निसर्गाविरुद्ध, संत शुद्ध ऋषी बाध न करीतया. करावा मृत्यूचा आदर, चिरशांतीचे जे आगर, वाहे जीवनाची धार, करुणी स्थलांतर. तर कालगतीसबद्ध असं निसर्गाविरुद्ध, कारण की जेव्हा काळ चालत आहे याला थांबवणे, तर हे सर्व गोष्टी सिद्ध पुरुष करत नसतात.
असे निसर्गाविरुद्ध, कारण की हे निसर्गाच्या विरुद्ध नियम आहे. संत सिद्ध ऋषी बाद न करीतया, म्हणून त्याला असं करत नसतात. करावा मृत्यूचा आदर, चिरशांतीचे आदर. म्हणून या मृत्यूचा आपण आदर केला पाहिजे, कारण की आपण कुठं चाललो, चिरशांतीचे जे आदर, म्हणजे जो आपला परमधाम आहे, जे शांतीचं ठिकाण आहे, ते आपल्या त्या ठिकाणी आपण चाललो. म्हणजे आपलं ते स्थलांतर होऊन राहिलं. आपण या ठिकाणावरून त्या ठिकाणी आपण जात आहोत. दिवसा मागून दिवस गती गतीने चाले विशेष, भूतकाळाचा रम्य भास मागे पडे. अशा प्रकारे दिवस हे पुढे 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 चालत होते. जे भूतकाळात घडलं ते मात्र सर्व मागं पडत होतं. घेऊन संपतनाथास पूर्णा थडीवर विश्रामास, एकांती निवासास सखाराम गेले. संपतनाथ बाबाला सखाराम बाबा आता पूर्णा थडीवर घेऊन गेले, म्हणजे पूर्णा नदीच्या किनाऱ्यावर त्या ठिकाणी घेऊन गेले. विश्रामास घेऊन गेले. एकांती निवासास, दोघे जण एकांतात गेले. सुसंवाद गुरु शिष्याचा, अनुपम संवेदनाचा, अतितरल आस्वादाचा, क्षणमौलिक असे. आता त्या ठिकाणी दोघांचाही खूप सुसंवाद चालला. अतितरल आस्वादाचा, क्षण मौलिक असे, अशा प्रकारचं ते त्या ठिकाणी क्षण व्यतीत करून राहिले होते, एकामेकाच्या संवेदना ओळखून. संपतनाथांची तल्लीनता देई आनंद गुरुचित्ता, आणि सखाराम बदले नाथा लक्ष देई. संपतनाथाची तल्लीनता देई आनंद गुरुचित्ता, सखाराम बाबांना याचा आनंद होत जाय संपतनाथाचा पाहून. म्हणून सखाराम बाबांनी म्हटलं की हे संपतनाथा, आता तू लक्ष देऊन ऐक. क्षणाक्षणाचे परिवर्तन, त्या माझी जे नित्यपण, ते ठेवावे जपून जो अक्षय निधी. या क्षणाक्षणामध्ये परिवर्तन घडून राहिलं आहे, आणि त्या माझी जे नित्यपण आणि त्याच्यामध्ये जे शाश्वत सत्य आहे, त्यामध्ये जो या परिवर्तनाला सोडून जो भाग आहे, जे नित्यता आहे, ते मात्र तू सांभाळून ठेवलं पाहिजे. ते ठेवावे जपून तो अक्षय निधी. तोच कधी न संपणारा जो गोष्ट आहे ते तू ठेव. तू साक्षात्कारी सिद्ध, नशे कालचाही अवरोध, तृष्णाना करी तुझबद्ध असा प्रबुद्ध तू. की तू असा ज्ञानी आहेस की तू स्वतः साक्षात्कारी आहे, सिद्ध पुरुष आहेस. मग तुला कोणीच रोखू शकत नाही. तृष्णा न करी तुझबद्ध, म्हणजे कोणत्याच प्रकारची तुला आता मोहमाया राहिली नाही पाहिजे, वासनारहित तू असला पाहिजे, असा तू आहेस, असा तू ज्ञानी पुरुष आहे. तू परम अनुभूती ज्ञानी, तू स्थिर स्व केंद्रस्थानी, सिद्ध लोकीच्या मुकुटमणी तू संपतनाथ. तू तर असा आहे की तू परम अनुभूती ज्ञानी आहे, पूर्ण अनुभूती तू घेतलेली आहे. तू स्थिर स्व, आणि तू त्या परमतत्वाच्या स्थानावर तू सिद्ध आहेस, सिद्ध लोकीचा मुकुटमणी. आणि तू त्याच ज्या मुकुटावर असलेला हिरा जसा असते तशा प्रकारचा तू सर्व मोठा असा तू आहे, तू परम पुरुष आहेस. जरी गेलो निजधामी, नित्य तुझ्या अंतर्यामी, विश्वातील भावतरंगांनी देईल तुझला भेट. जरी मी परमात्म्यात विलीन झालो, जरी मी त्या सत्यलोकामध्ये गेलो, तर नित्य तुझ्या अंतर्यामी, तरी मी तुझ्या अंतरंगामध्ये राहीन, अंतर्यामी राहीन. विश्वातील भावतरंगांनी देईल तुझला भेट. या विश्वामध्ये जे तरंग चालू आहे, जो भावतरंग आहे, त्याच्यामध्ये मात्र मी तुला दिशीन. त्या दृष्टीनं जर तू जसं पाहिलं तर मी तुला तुझ्या आजूबाजूनच दिसेल. संपतनाथ म्हणती बाबा, जी परमज्योतीची आभा, ते आपण स्वयंप्रभा अविनाश रूप. संपतनाथ बाबा त्यांना सांगून राहिले, सखाराम बाबाला, आपल्या गुरुला, की जी परमज्योतीची आभा, म्हणजे जे परमज्योत आहे, जे परमात्म तत्व आहे, जे परमज्योत आहे, त्याचा जो प्रकाश आहे, त्याची जी सावली आहे, हे स्वतः तुम्हीच आहात, असे तुम्ही अविनाश रूप आहात. आपल्या भेटीचा प्रकार करावा सुस्पष्ट विचार, जेणे होईल निरंतर दर्शन आपले. तरी बाबा, मला तुम्ही तुमच्या भेटीचा प्रकार सांगा, की तुम्ही गेल्यानंतर तुम्ही मला कसे भेटा. करावा सुस्पष्ट विचार, जेणे होईल निरंतर दर्शन आपले, की मला नित्य तुमचे दर्शन झाले पाहिजे, असं मला काहीतरी तुम्ही समजून सांगा. बाबा मला हे सांगा. सखाराम वेगळ्याच तंद्रीत उतरले परम उल्हासात, परम स्नेहाच्या कटाक्षात झाले उपदेशिता. तेव्हा सखाराम बाबांनी ठरवलं की आता मी यांना ते उपदेश करतो, त्यांना सांगतो समजावून. अंतर्मनाचा घी ठाव, उपजे शुद्ध ब्रह्मी भाव, तेथेच माझा विसाव जाणावे निश्चयशी. आता ते सांगून राहिले की मी कोण्या ठिकाणी आहो, तर अंतर्मनाचा घी ठाव. जेव्हा तुम्ही अंतर्मनामध्ये प्रवेश कराल, अंतर्मनामध्ये जेव्हा जाल, तो उपजे शुद्ध ब्रह्मी भाव. जेव्हा तुम्ही त्या परमात्मा तत्वाशी त्या ब्रह्मी भावामध्ये असाल, की मी
तो परमात्मा हो, किंवा मी त्या ज्या भावामध्ये तुम्ही राहाल तेथे माझा विसाव, त्या ठिकाणी मी तुम्हाला दिसेल. जाणावे निश्चयशी, तेव्हा जे तुम्ही अनुभव घेत असाल तर तो अनुभव दुसरा कोण नसेल, मीच आहोतो असं तुम्ही जाणलं पाहिजे. हे त्या ठिकाणी मी तुम्हाला दिसेल. जे ते व्यापले चिद गगन, ब्राह्मी नादाचे गुंजन, ते सद्गुरु पावन, होई भेट शनोशनी. ज्या ठिकाणी या चित्ताचं गगन जे आहे, जिथं ब्राह्मी नादाचं गुंजन होऊन राहिलं, जे 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 ओंकार आहे, जो नाद आहे, त्या ठिकाणी मी तुम्हाला शनोशनी त्या रूपामध्ये तिथं दिसणार. होई भेट शनोशनी, त्या ठिकाणी शनोशनी नित्य मी तुमच्या भेटीस त्या ठिकाणी राहील. तुझी निरंकारी कृती, जी निजबोधाची जागृती, तेथे असे माझी वस्ती, यावे भेटावया. जे तुमची निजबोधाची जागृती, जे तुमचा जागृती भाव आहे, ज्यामध्ये तुम्ही विलीन झाले, त्याच ठिकाणी माझी वस्ती आहे, त्याच ठिकाणी मी हजर आहो. असं मला शोधायचं, त्या ठिकाणी मी तुम्हाला भेटीन. तव ध्यानी परमज्योती, सकल भवन प्रकाशती, नित्य जागृत दिन राती, ते अस्तित्व सद्गुरूचे. मग सद्गुरू दुसरे कोणी नसून जे ते प्रकाशाची ज्योत आहे. तव ध्यानी परमज्योती सकल भवन प्रकाशती, म्हणजे जो सुरती आणि निर्ती ज्याला आपण म्हणतो, ते सुरती आणि निर्ती हे दुसरं कोणी नसून हे सद्गुरूचं रूप आहे, दुसरं कोणाचंच रूप नाही आहे. नित्य जागृत दिन राती, ते अस्तित्व सद्गुरूचे. तुम्ही त्या याच्यामध्ये जे नित्य जागृत असतात ते ठिकाण या सद्गुरूचं असते. तुझी शून्यावर वस्ती, सच्चिदानंद स्थिती, तूच तयाची पूर्ण प्रतीती, रूप असे सद्गुरूचे. जेव्हा तुझी शून्यावर वस्ती, जेव्हा तू या सर्व सहस्त्राराच्या वर रमण, सहस्त्राराच्या वरते रमण करशील, सहस्त्राराच्या पलीकडे जातील, त्या शून्यावर माझी वस्ती आहे. ते शून्य ठिकाण जे आहे, जे या 5 तत्व आणि 3 गुणाच्या पलीकडचं जे अस्तित्व आहे, ते दुसरं कोणी नसून तो मीच आहो. तेच माझं स्वरूप आहे, कारण तेच परमतत्व परमात्मा मीच आहो, ते माझी स्थिती आहे. तुझी शून्य सच्चिदानंद स्थिती, तूच तयाची पूर्ण प्रतीती, रूप असे सच्चिदानंद स्थिती. म्हणजे जो खरा आनंद आहे, या सत्याचा जो आनंद आहे, नित्य जो आनंद आहे, तो आनंद दुसरा कोणी नसून तोच मी आहो. असं तुझं तयाची पूर्ण, तेव्हा तुला त्याची गोष्ट लक्षात येईल, तेव्हा तुला ते समजेल की हे रूप जे आहे ते सद्गुरूचं रूप आहे. रूप असे सद्गुरूचे. उदय पावली प्रेमभक्ती, जी सदैव सद्गुरू ध्याती, परम स्नेहाची जी स्थिती, ती भेट सद्गुरूची. आणि जेव्हा जेव्हा प्रेमभक्ती, म्हणजे आपण ज्याला ज्ञानोत्तर प्रेमभक्ती, ज्ञान झाल्यावरही जे प्रेम या असं जे उगम पावते, जे खरं प्रेम आहे, ते प्रेम दुसरं कोणी नसून ते प्रेम काय आहे, ते परम स्नेहाची जी स्थिती आहे, ते जे स्थिती, तो जो भाव निर्माण होऊन राहिला, हे दुसरं कोणी नसून हे सद्गुरूचंच रूप आहे. ती होय भेट सद्गुरूची. विश्वातील दिव्य स्थान, देखिता होई नम्र मन, विशुद्ध भावात अंतकरण, प्रवेश करील. विश्व ही ब्राह्मी कृती, मी अकृत तुझ सांगती, साक्षी भावाच्या रीती, राहीन तुझ सवे. पहा आता मी कसा राहीन तुझ्यासोबत सांगत आहे ते. विश्व ही ब्राह्मी कृती, ब्रह्मानं निर्माण केलेलं हे विश्व आहे. ब्रह्मानं निर्माण केलं म्हणजे ईश्वरानं निर्माण केलेलं हे विश्व आहे. आणि मी अकृत तुझं सांगती, आणि मी करणारा कोणीच नाही. आपण त्या दिवशी उदाहरण मी पाहिलं होतं कातींचं, त्याप्रमाणे ईश्वर हा अलिप्त आहे, जसाचा तसा आहे. आणि जेव्हा तू त्या साक्षीभावामध्ये रमण करशील, त्या सहज शून्याच्या स्थितीत तू राहशील, त्यावेळेस सद्गुरूच तुझ्यासोबत असतात, म्हणजे मीच तुझ्यासोबत आहे. तो जो वेळ आहे तो आहे माझा, असं समज की त्यावेळेस मी तुझ्यासोबत आहे. साक्षीभावाच्या रीती राहील तुझ सवे, अशा प्रकारे साक्षीभावामध्ये मी तुझ्यासोबतच राहणार आहोत. तुझ्या अंतरी अप्रोक्ष ज्ञान, उद्धारावे अज्ञजन, नाथपंथातील भूषण, मिळवावे जगी. तुझ्या अंतरामध्ये अप्रोक्ष ज्ञान आहे, अनुभूतीचं संपूर्ण ज्ञान तू मिळवलेलं आहे. म्हणून उद्धारावे अज्ञजन, जे अज्ञान लोक आहेत त्यांचा उद्धार तू मात्र कर. नाथपंथातील भूषण मिळवावे जगी, आणि जे नाथपंथाचं जे सर्वश्रेष्ठ हे धन आहे, धन म्हणजे कोणतं, ज्ञान. हे जे ज्ञान आहे हे तू लोकांपर्यंत पोहोचव, आणि अज्ञानी जीवांना ज्ञानी बनव. म्हणजे या ठिकाणी त्यांनी आज्ञा दिली की आता याच्या पुढचं भाग तू सांभाळ. आजपर्यंत मी या शिष्यांना शिकवलं, आता याच्या पुढचा भार मी तुझ्याकडे सोपवत आहोत. अनेक जीवात्म्याची आस, असे तुझ्या दर्शनास, तू गुरुपदाचा वारस, चालवावे गुरुपदा. अनेक जीवात्म्याची आस आहे, म्हणजे याच्या पुढे जे अज्ञानी जीव येतील, या जीवांची आस आहे, म्हणजे हे जीव तुझ्या दर्शनासाठी येशील, तूच गुरुपदाचा वारस आहे. आता हे जे माझ्या पुढे जे सर्व पंथ चालवणार आहे, हा दुसरा कोणी नाही, तुलाच चालवायचा आहे. म्हणून हे गुरुपद तुला चालवावं पुढं.
धरावी शुद्ध ज्ञानाची कास, सोडू नये गुरुरीतीस, अद्वैत ज्ञानाची मिरास, लोकी वाढवावी. म्हणून शुद्ध ज्ञानाची कास म्हणजे शुद्ध जे ज्ञान आहे ते तू धर, आणि गुरुनं सांगितलेली जी रीत आहे, जे नियम आहे, या नियमानं तू चाल. अद्वैत ज्ञानाची मिरास लोकी वाढवावी. आणि अद्वैत ज्ञान जे आहे, जे खरं ज्ञान आहे, जे परमेश्वराचं ज्ञान आहे, जे स्वतःचं ज्ञान आहे, निजबोध आहे, हे सर्व लोकांपर्यंत तू पोहोचव. चमत्कारास न मानावे, लोक भिडेस त्यागावे, मुक्त भावास जगवावे, अज्ञजनाचा. म्हणून चमत्काराला मानू नये आणि लोकांची काही गुमानू नये. कारण की आपलं जे आहे, जे महत्त्वाचं जे आहे, की अज्ञान लोकांना आपल्याला तारावायचं आहे, ते ज्ञान तू लोकांपर्यंत पोहोचव. करावे एक योग्य निरूपण, संशयास दूर सारून, संशयरहित ज्ञान साधका द्यावे. आणि जे जे साधक तुझ्याकडे येतील त्यांना योग्य निरूपण म्हणजे योग्य प्रकारे ज्ञान शिकव, आणि त्यांचं संशय तू पूर्ण संशय दूर करून टाक, आणि संशयरहित ज्ञान तू सर्व साधकांना शिकव. बंधनाचे मिथ्यापण, कर्मकांडाचे हीनपण, द्यावे लोकास समजावून, विवेक मार्गे. आणि ज्ञान मार्गानं हे जे बंधन मुक्ती हे सर्व जे ज्ञान आहे हे तू लोकांना शिकव. आणि हे कर्मकांड जे करून राहिले की या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, होम हवन यज्ञ हे जे करून राहिले याच्यापासून दूर जा. हे लोकांना सांग की हे अंधश्रद्धा सोडून खरं परमात्मा काय आहे, परमात्मा तत्व काय आहे, त्याच्याबद्दल तू लोकांना समजून सांग. या कर्मकांडाचा, या अंधश्रद्धेच्या दूर लोकांना ने. आणि ज्ञान मार्गाने हे सर्व समजावून सांग. साधकास द्यावे साधन, त्याचे करावे निरीक्षण, पदोपदी मार्गदर्शन, यथायोग्य करावे. म्हणून साधकांना, जे तुझ्याजवळ अज्ञान लोक येतील त्यांना तू साधन शिकव की कशा प्रकारे परमात्म्याची प्राप्ती करायची आहे, तुम्ही कोण आहे याचं ज्ञान संपूर्ण त्यांना पदोपदी मार्गदर्शन कर, नेहमी मार्गदर्शन कर. आणि त्यांना परमअस्तित्वाचं चैतन्यामध्ये कसं रममान व्हायचं हे शिकव. शिष्यासन मागावे धन, टाळावे तयाचे अनुकरण, उफाळता तयाचे अहंपण, वेळीच करावे सावध. शिष्याला कधीच धन मागू नये, कोणत्याच प्रकारचं धन मागायचं नाही. आणि त्यांच्यामध्ये जर कोणता अहंकार निर्माण होत असेल तर त्यांना वेळीच तू सावध कर. शिष्य हे रूप परमात्म्याचे, सक्रिय निर्मल भावाचे, प्रेमे सांभाळावे तयाचे भावविश्व. कारण प्रत्येक जण जो आहे हा परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून जे शिष्य तुमच्याकडे येतील हे सुद्धा काय आहे, परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून प्रेमे सांभाळावे तयाचे भावविश्व म्हणजे त्यांचं भाव वगैरे समजून घेऊन त्यांना प्रेमानं हे सर्व साधना, हे सर्व ज्ञान हे शिकव. न करी शिष्याचा अनादर, प्रेमे घालावी पांखर, स्वतःचा लौकिक विचार दूर ठेवावा. आपली प्रसिद्धी व्हावं याचा कोणताच विचार करायचा नाही, आणि कोणत्याच शिष्याचा अनादर न करता प्रेमानं त्यांना पूर्ण ज्ञानी बनवून ज्ञान शिकवलं. स्वलौकिक हितासाठी करू नये आटाआटी, पारलौकिक हितासाठी असावे प्रयत्नरीत. आपल्या स्वतःचं हित व्हावं हे नाही पाहायचं, आपल्याला काही कष्ट पडलं तरी ठीक आहे, परंतु आपले मात्र प्रयत्न सर्वांच्या हितासाठी झाले पाहिजे, आपल्या ज्ञानीजनांच्या हितासाठी झाले पाहिजे, असे असले पाहिजे. सखारामाचा उपदेशाला मनोनिश्चय समर्पिला, पूर्ण करीन या वचनाला आश्वासती संपतनाथ. म्हणून मग संपतनाथ बाबा आपल्या बाबांना सांगून राहिले की बाबा तुम्ही जे मला सांगता हे संपूर्ण मी पालन करेन, आणि तुमच्या वचनाला मी पूर्ण करेन. जे तुम्ही मला वचन दिला की आता पुढच्या जे कोणी येईन अज्ञ लोक त्यांना मी ज्ञानी बनवण्याचं तुम्हाला वचन देतो आहे. शब्द वैखरीतून येती, परी मनी गहीवरती भरती, सकारामास वंदती, मने कृपा असू द्यावी. शब्द वैखरीतून म्हणजे ते बोलण्यातून सांगून राहिले, पण मात्र मन त्याचं कसं होऊन राहिलं की एकदम भरून आलं संपतनाथ बाबाचं मन की बाबा सखारामास वंदती म्हणे. आणि सखाराम बाबांना नमस्कार केला त्यांनी आणि म्हटलं की बाबा माझ्यावर कृपा असू द्या, कारण की जे तुम्ही मला वचन दिलं आहे ते वचनाला मी पाळतो, पण माझ्यावर तुम्ही थोडीशी कृपा असू द्या. सखाराम प्रसन्न झाले, आंतरविश्व भारावले, शिरीवर धस्त ठेवले संपतनाथाच्या. सखाराम बाबा प्रसन्न झाले की आपल्या शिष्यानं आता आपला शिष्य आता पुढील सर्व जे नाथपंथाची चालीरीती आहे, जे जे मी ज्ञान यांना शिकवलं हे पुढेही असं ज्ञान घेऊन जातील. म्हणून संपतनाथ बाबाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना आशीर्वाद दिला आणि समोर कार्य करण्यास सांगितलं. चैतन्य वृत्तीचे मुक्तिमुक्तपण, सिद्धत्वाचे गोमटे उद्यान,
तपस्वीचे प्रखर स्पंदन हे जीवन सखारामाचे. आता सखाराम बाबांनी संपूर्ण जीवन तपस्वीचे प्रखर स्पंदन म्हणजे संपूर्ण जीवन या ज्ञानामध्ये लावलं, स्वतःही सिद्ध झाले आणि आपल्या शिष्यांना सुद्धा सिद्ध बनवलं. असं पूर्ण जीवन सखाराम बाबाचं झालं. ही तेजाची सरिता एकरूप होण्या अनंता, समयोचित सावधानता असे सांभाळून. संपतनाथास विशेषपणे गुपित हृदयाचे वदने, वाट पाहती त्या क्षणे पूर्वीच्या संकेताची. संपतनाथ बाबांना विशेषपणानं म्हणजे संपतनाथ बाबांना त्यांनी सांगितलं एकट्याले की माझं आता जो क्षण मी तुला सांगितला होता की माझा जाण्याची जी वेळ आलेली आहे त्या वेळेची त्याला पुन्हा संकेत दिला की आता संपतनाथा मला आता जायचे आहे. नाथास गुपित कळविले, माघ पौर्णिमेस ठरविले, 1 महिना अजून राहिले, वृथा शोक करू नये. म्हणून नाथास म्हणजे संपतनाथाला सांगितलं की माघ पौर्णिमेचा दिवस आता मी ठरवला आहे. माघ महिन्यातली जी पौर्णिमा येणार त्या पौर्णिमेला मी समाधी घेणार आहोत. 1 महिना अजून राहिले, वृथा शोक करू नये. 1 महिन्याचा वेळ आहे अजून, तर विनाकारण तुम्ही शोक करू नका. आता मी माझं 1 महिन्यानंतर मी जाणार आहे. सन 1931 सकाळी 7:30 सुमारास येती काळूनाथ द्यावयास, द्यावा निरोप आनंदाने. सन 1931 सकाळी 7:30चा वेळ आणि येथे काळूनाथ द्यावयास, द्यावा निरोप आनंदाने म्हणजे मला जायचं आहे 1931 साली सकाळी 7:30 वाजता. तर अशा प्रकारे मला आनंदानं तुम्ही निरोप द्या. दुःख लपूनी हृदयात, देई होकार मौनात, रूप भरले नयनात संपतनाथांच्या. तर थोडं थांबा, 2 मिनिटं थांबा, पाणी प्या. म्हणून मी वाचत नाही, हा प्रसंग नाही वाचता येत. 8 महिन्या 19 दुःख लपूनी हृदयात, देई होकार मौनात, रूप भरले नयनात संपतनाथांच्या. म्हणून ते दुःख लपून घेतलं त्यांनी. सांगू नका. एका पूज्य मानावं, आदरे सहाय्य करावं, प्राप्त होण्यास स्वानुभूती. पूर्वार्ध क्षण पातला जो सुचवी उद्याला, सर्व शिष्य समूहाला केले जागा पार पूर्वार्धाने. त्या रात्रीच्या क्षणाला खोदून समाधी घराला, सपाटीवरच्या स्थानाला त्रिवेणीजवळ ठरविले. त्या रात्रीचा तो क्षण तिथं समाधी खोदली आणि सपाटीवरच्या स्थानाला त्रिवेणीचं जे स्थान आहे त्या ठिकाणी त्यानं ते समाधी खोदण्याचं ठरवलं. साहित्य जे जे पूजेचे, अनेक पोते मिठाचे, आकर्षक हार फुलाचे समाधी स्थानी ठेवले. सर्व जे साहित्य असते नाथपंथामध्ये ते सर्व साहित्य त्या ठिकाणी बाबांना समाधी द्यायची होती त्या ठिकाणी त्यांनी ते ठेवलं. रात्र हळूहळू क्रमित, चतुर्दशीचा चंद्र न्याहारत, तारका सवे निसर्ग येत, जागा होता पूर्णपणे. हळूहळू ते रात्र समोर समोर जात होती. चतुर्दशीचा चंद्र होता आणि हे सर्व काही पाहणारा जो होता तो चंद्र होता. तारका सवे निसर्ग, सर्व निसर्ग तारांगण हे सर्व त्या ठिकाणी साक्षी रूपाने त्या ठिकाणी उभे होते. सखाराम शांतपणे करी गुजगोष्टी आनंदाने, मध्येच चिरमीचा झुरका घेणे, सारे काही स्वाभाविक. सखाराम बाबा शांतपणे सर्वांना रहस्याच्या गोष्टी आनंदाने सांगून राहिले होते आणि मधात चिलम सुद्धा पिऊन राहिले होते. जसं काही होऊनच नाही राहिलं अशा प्रकारे ते त्या ठिकाणी शिष्यांना ज्ञान सांगत होते. सर्व शिष्याचे आंतर वेगळीच अबोध हुरहुर, त्यात पर प्रेम दुःख आदर संमिश्र भाव होती. सर्व शिष्याच्या अंतरामध्ये मात्र थोडीशी हुरहुर होती की आपले बाबा आपल्याला सांगून राहिले परंतु आता आपले बाबा आपल्याजवळ राहणार नाही आहेत. अख्खी रात्र जागरण, परिसरास मुरे भान, पूर्णा नदीचे मवाळ मन, हाक मारी सर्वांना. सखाराम सवे सर्वजण, पायुष्णीत करी स्नान, भगवे वस्त्र परिधान केले सखारामांनी. सखाराम बाबांनी आंघोळ केली पूर्णा नदीमध्ये आणि भगवे वस्त्र घातले. विभूती रमली कपाळास, घी चिमटा झोलीस, खडावा असे पायास, चालले समाधी स्थळी. विभूती लावली कपाळाले, चिमटा घेतला, झोळी घेतली, खडावा त्यांच्या पायामध्ये होता आणि समाधीच्या ठिकाणी चालले.
बाहेर टाकले व्याघ्रासन त्यावर बैसले आपण 150 नागासाधूचे आगमन झाले त्यावेळी 150 नागासाधू त्या ठिकाणी आले आणि त्यांनी वाघाचं आसन त्या ठिकाणी टाकलं होतं. एकमेकास अभिवादन घेती सखारामाचे दर्शन सखाराम ही कुशल क्षेम साधूस विचारती. सखाराम बाबा सर्व नागा साधूंना विचारून राहिले की कसं काय आहे, चांगलं आहे, कुशल आहे, अशा प्रकारचे सखाराम बाबा त्या ठिकाणी होते. शिष्य समूह गोळा होती अंतिम करी पूजापाती अंतिम दर्शनी घेती सगुण परमात्म्याचे. सर्व शिष्य त्या ठिकाणी गोळा झाले आणि अंतिम पूजापाती केली, बाबाचे अंतिम दर्शन घेतले. गुरु आज्ञेने संपतनाथ उतरले समाधी घरात ठेवी गायत्रीस अद्यत अवकाशही केले सिद्ध. गुरु आज्ञेने संपतनाथ बाबा त्या समाधीच्या अंदर उतरले आणि गायत्री उद्देश नागपंथामध्ये गायत्री असते एक अवकाशी, म्हणजे हे सिद्ध गायत्री असते की ज्याला सर्व पूर्ण अवकाशासह सर्व सिद्ध करता येते असं ते वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं. तयावर वस्त्र भगवे ठेवून आसन बरवे मंत्रसिद्ध कृतभावे केले संपतनाथांनी. त्याच्यावर भगवं वस्त्र ठेवलं, भगवा वस्त्र त्यांनी मंत्रानं सिद्ध केलं आणि संपतनाथ बाबांना तिथलं हे सर्व काम पार पाडलं. संपतनाथांच्या अंतकोशी जमा केली दिव्य राशी निर्खुण सह स्नेह तयाशी करी शक्तिपात सखारामा. संपतनाथ बाबा आणि सखाराम बाबांनी त्यांच्याकडे पाहिलं, शक्तिपात केला आणि तो स्नेहाचा जो भाव होता तो त्या ठिकाणी रम्मान केला. पंथको चलाना बदले शिष्यांतरी सामावले नागा साधू सवे बोलले 5 मिनिट. आणि तिथं संपतनाथ बाबांना सांगितलं की या पंथाला तुला चालवायचं आहे आणि हे सर्व आता शिष्य मंडळी तुला सांभाळायची आहे. नागा साधूसोबत बोलले त्यावेळेस ते 5 मिनिटं नागा साधूसोबत बोलले. अभयमुद्रा केली धारण सर्वास कुशल चिंतून सर्वांना केला प्रणाम सद्गुरु सखारामास. अभयमुद्रा केली धारण म्हणजे जसं काही झालंच नाही अशा प्रकारची मुद्रा बाबांनी धारण केली आणि सर्वांचं कुशल हो असं सर्वांना प्रणाम केला. उतरले समाधी घरात व्याघ्रासने मुद्रा शांत सर्व साहित्य त्या स्थित ठेवी आपुल्या बाजूने. आणि समाधी घरात उतरले आणि तसा जे वाघाचं आसन टाकलं होतं त्याच्यावर ते बसले. सर्व साहित्य यथास्थित ठेवी आपल्या बाजूने आणि सर्व जे साहित्य होतं जसं खडा त्यांचा चिमटा झोळी हे सर्व काही त्यांनी बाजूनं आपल्या ठेवून दिली. हृदयातील मुख वार्ता सर्वत्र निरव शांतता गहिवरलेल्या चित्ता बोलता येईना. सर्व जणांचे हृदय शांत झाले होते, सर्व शांतता पसरली होती आणि सर्वचे सर्व गहिवरून गेले होते. सर्वांचे चित्त गहिवरून गेले होते, कोणालाच कोणासोबत बोलता येत नव्हतं. केला सद्गुरूचा आठव चित्तशक्तीचा अंतिम विसावं निघाली ओंकाराची रव. मध्यस्थानातून सखाराम बाबांनी आपल्या गुरुची आठवण केली आणि त्यांच्या चित्तशक्तीचा अंतिम विसावा. आणि शेवटी चित्तशक्ती म्हणजे आपल्या जीवाचं आणि त्या ठिकाणी त्यानं त्याच्यातून ओंकार रूपी ध्वनीचं म्हणजे आम्ही आता डायरेक्ट चित्ती सवे उन्मनीनं गेली द्विदल भेदून नीलबंधूजी वंदन करून निघाला यती सवे. क्षण एक पाठ उन्मनीचा वाहे पाजर 17वीचा काशुनी घेऊट अमृताचा सहज शून्य चालले. अविज्ञ निरालंबन झाले प्रगट सहज शून्य चिन्मयाचे विराट गगन विस्फारिले. काळुनाथ चिद्रूप आकाशी पाहे आपल्या तानुल्याशी हर्ष बहुमानशी काळुनाथाच्या. गेली त्रिपुटी मावळून झाली ब्रह्मांडी शंखध्वनी व्यापले कणकणी चित्ते सवे मूलसत्ता. सखारामाचे विशुद्ध चित्त सामावले ब्रह्मज्योतीत नादाच्या दिव्य वर्षावात सहस्त्रदली संभावली. अशा प्रकारचे सखाराम बाबा त्या ब्रह्मज्योतीत विलीन झाले, नादाच्या दिव्य सहस्त्रदली समावले आणि सहस्त्रदारामध्ये आपले सामावून गेले. सहज शून्यात जी उदयली ती आद्य स्पंदने घुसवली झळी समरस्तेची बसली अनंतावर. कैवल्याची फाकली दिप्ती सकल भुवना प्रकाशती ऐसा सखाराम जती निरंजनी झाला. असे हे सखाराम बाबा असे योगी पुरुष की जे कैवल्याची फाकली दिप्ती, कैवल्य म्हणजे सहस्राराच्या पलीकडे सहज शून्याची अवस्था त्याला कैवल्य पण म्हणतात की जिथं फक्त परमपुरुष जातात.
अविनाशी पुरुष त्या ठिकाणी पोचतात. अशा प्रकारे सखाराम बाबा त्या अवस्थेत पोचून गेले आणि आपल्या निजधामाला तिथे पोचले. ज्याचे त्यास समर्पिले निखळ शून्यत्व उरले, तेही उचलून गेले सहज शून्याने. जणू काळूनाथ मावली तानुल्यास घेऊन गेली आणि मनोमन सुखावली विराट्याच्या अंगणी. जसं काही काळूनाथ बाबाला भेटायला सखाराम बाबा गेले आणि त्या ठिकाणी दोघंही जण आणि मनोमन सुखावले आणि काळूनाथ बाबाला जण खूप आनंद झाला की माझा पोरगा, माझा शिष्य, माझा सतशिष्य माझ्या जवळ आला. सखाराम समाधिस्थ झाले निजस्वरूपी मिळाले. म्हणे सर्वांची गहिवरले समाधीस्थळी. सखाराम बाबा समाधीस्थ झाले आणि निजस्वरूपी मिळाले म्हणजे स्वतःच्या अस्तित्वामध्ये विलीन झाले. म्हणे सर्वांची गहिवरले समाधीस्थळी आणि सर्वच्या सर्व शिष्यगण त्या समाधीच्या आजूबाजूने बसले. सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आणि ते त्या ठिकाणी शांत मौनानं बसून होते. संपतनाथ समाधी घरात लावून कापूर ज्योत, नाथपंथीय क्रिया आचरत गहिवरल्या नाही. आणि नाथपंथाची जे क्रिया असते सर्वांनी शंकडाय करून मीठ राख अपूर्ण हार फुले वाहून घर बुजले समाधीचे. आणि त्या ठिकाणी त्यांनी ज्योत लावली. जी शंकडायची जी रीत असते नाथपंथाची ते पूर्ण रीत केली आणि मग संत समाधीवर ते माती अशी लोटून दिली. ज्या झाले निशब्द स्पंदन निसर्गासही नशे भान, पायोष्णीचे अंतकरण गहिवरून आले. जसे काही सर्वच सर्व शांत झालं होतं. निसर्गातही कोणाला भान राहिलं नव्हतं. जसं काही निसर्गाचंही भान हरपलं होतं आणि पायोष्णीचे अंतकरण गहिवरून आले. जशी काही पूर्णामाई रडत होती, शिष्य तर रडत होते, जणू काही निसर्गही एकदम शांत होऊन गेलं होतं. हा सिद्ध लोकीचा ऋषी नित्य येई स्नानाशी, आता भेट कैसी होईल पुण्या युगामध्ये. हा जो ऋषी होता सखाराम बाबा रोज त्या पूर्णा नदीत आंघोळीला जात. तर आता ही भेट कशी होईल, कोण्या युगामध्ये होईल, असं त्या ठिकाणची स्थिती झाली होती. प्रभात समयीचा मंगलशन तोही झाला शोकमग्न, पशु पक्षी तरुवेलीचे मन दुःख संदेश दिली. कारण सकाळचा वेळ होता, प्रभात समयीचा मंगलशन तोही झाला शोकमग्न. सर्वच सर्व शोककळा जणू काही आजूबाजूला पसरली होती. पशु पक्षी झाडं वेली हे सुद्धा ती कसा शांत झाले, जसे की सर्वांना दुःख झालं होतं. हा पहा सूर्यनारायण पाठवी कोवडे किरण, घालावया स्नान सिद्ध ऋषीला. त्रिवेणी संगम द्रवला निरखे भूतकाळाला, सिद्ध ऋषीच्या संगतीला मिळेशन कैवल्याचे. रानगाई या क्षणाला ज्या दूध देती सखारामाला, अश्रुधारा नयनाला हाक देती अंबरुनी. रानगाई ज्या सखाराम बाबाला रोज दूध देत, त्याच्या कटोऱ्यातील स्वतः येऊन दूध देत, अशा त्या गायीच्या सुद्धा डोळ्याला अश्रुधारा लागल्या होत्या. गायीसुद्धा रडत होत्या आणि जोरजोरानं जसं हाक देते हंबरुनी आणि जसं काही गहिवरल्या होत्या अशा हाका मारून राहिला होता, जसं की स्वतःचं वासरू हरपलं अशा प्रकारे. कारण की ते दूध पाजत होते म्हणजे सखाराम बाबा जसा की त्याचा मुलगा होता अशा प्रकारे. पंचक्रोशातील लोक मौनातच मानती दुःख, प्रगट करी मुख शोध स्तब्ध राहून. आजूबाजूच्या 5 खेड्यातले लोक मनातल्या मनातच दुःख मानत होते आणि जसे काही शांत झालं होतं, काहीच उरलं नव्हतं त्या ठिकाणी. संपतनाथ व गुरुबंधूचा बांध घातला गुरुवचनाचा, अनुराग भावनेचा ठेवी एक बाजूस. 150 तपस्वी नागांनी केला प्राणाम ज्ञानमुद्रेनी, मिलगय निर्वाणी ऐसे उद्गारले. नागा साधूंनी सुद्धा त्यांच्यासाठी उद्गार काढला की मिलगय निर्वाणी, की हे सखाराम बाबा निर्वाण पदाला प्राप्त झाले. आणि गांभीर्याने वदती येतो शिव स्वरूप जती, भस्ममंत्रुनी समर्पिती समाधीवर. येतो शिव स्वरूप जती म्हणजे शिवाच्या रूपाचे असलेले योगी पुरुष हे त्यांच्यावर त्यांनी भस्म मंत्रली आणि त्यांच्या समाधीवर टाकली त्या नागा साधूंनी. लोक जाती निगुण कोणी करी नदीत स्नान, नागा साधूचेही गमन झाले त्यावेळी. आणि मग सर्वजण नदीमध्ये स्नान करून त्या ठिकाणातून निघून गेले. उरले सर्व शिष्यगण प्राणविना जसे तन, व्यथित होते अंतकरण बैसले समाधी भोवती. सर्वच्या सर्वजण त्या समाधीच्या अवतीभोवती बसले, जसं काही आपल्या शरीरातून प्राण निघून गेला होता. प्राणाविना जसे तन म्हणजे आपलं शरीर जसं काही प्राणहीन झालं अशा मुर्दा अवस्थेत जसे सर्वजण बसलेले आहेत.
गुळ फुटाने वाटले, सर्वांनी ज्ञान भावे सोपे सेविले, मने बाबा निर्गुण झाले आणि बांध फुटला. आणि सर्वांना गुळ फुटाने वाटले आणि सर्वांना ते खाल्लं आणि मग ते सर्वजण जोरजोरानं रडायला लागले आणि बांध फुटला. अश्रू त्यांना आतापर्यंत थांबवले पण आता ते थांबू शकले नाही. रोखलेल्या अश्रुधारा वाहू लागल्या झरझरा, पाहुणी वांगेश्वरा झडी अश्रूची वाढली. अशा प्रकारे सर्व वांगेश्वर जसं काही मिळायला लागलं होतं. करते एकमेकाचे साठवण, म्हणते सद्गुरूचे घन, तेव्हा अंतरी साठवून दुर्जन साठवावे. असणे पण जे साक्षी रूप चैतन्य, स्वविराटात समर्पण ऐसे घडून आले. लोकही गेले निघून, शिष्यगण स्मृतीत लीन, अध्याय थांबवू आपण जाऊ आपल्या घरी. इतिश्री सिद्धलीला गुरुकृपे साकार 18वा अध्याय समाप्त. नमो सद्गुरुनाथा श्री सद्गुरु संपतनाथ.